या अभिषेक आराधनेनंतर जोरात टाळ्या वाजवून सर्व गौरव आपण प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे इथं उपस्थित आहे, जे मला ऑनलाईन पाहते, तुम्हा सर्वांचं विनाड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या रविवारच्या समयमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. काल शनिवार होता, आशीर्वादांचा दिवस. एक अद्भुत आणि अलौकिक अशी साक्ष घडली. 20 वर्षांपासून एक कपल स्ट्रगल करत होतं त्यांच्या मॅरेजमध्ये. लेकरं वाढत होती. त्या घरामध्ये फक्त अपशब्द, तिरस्कार, भांडण, अशांती हेच फक्त 20 वर्षांपासून त्या कपलनी फक्त पाहिलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना दुसरा काही सुद्धा उपाय सापडला नाही. टोकाचा निर्णय त्यांनी घ्यायचा निर्णय घेतला. कोर्टामध्ये त्यांची केस गेली. डिवॉर्स पेपरवरती त्यांची फर्स्ट प्रोसेस कंप्लीट झाली आणि कोर्टाची पुढची डेट त्यांना देण्यात आली. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्याजवळ काही दिवस होते आणि त्या दिवसामध्ये उघडलं गौरवाचं दार, शनिवारचं दार, विनाड वर्कर्स ऑफ चर्चचं दार. हालेलुया. आले ते आपल्या चर्चमध्ये आणि या वेदीवरून देवाचा शब्द त्यांच्या कानावरती पडला आणि 20 वर्षांपासून तिरस्कार, भांडण, अपशब्द एकमेकांना घालून पाडून बोललेल्या त्या सर्व वेदना या वेदीवरून येणाऱ्या देवाच्या शब्दाने गिलादाच्या बामाचं काम तिथं केलं. हालेलुया. आणि सगळं विसरून त्या कपलनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. जिथं डिवोर्स ऑलमोस्ट फायनल झाला होता तो कॅन्सल झाला आणि त्या कुटुंबाला देवाच्या शब्दाने, देवाच्या प्रार्थनेने आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा एकदा एकत्रित केलं. हालेलुया. ज्या गोष्टी शनिवारी घडतात, तुम्ही आणि मी बसल्या जागी त्याचा अनुमान सुद्धा लावू शकत नाही, अशा महान गोष्टी दर शनिवारी, रविवारी, सोमवारी आपल्या चर्चमध्ये घडत आहे. हालेलुया. जर तुम्ही माझ्या सोबत सहमत असाल, जेवढा आदर तुमच्या हृदयामध्ये आहे तो सर्व एकवटूया आणि टाळ्यांच्या मोठ्या आवाजामध्ये स्वागत करूया डायरेक्टर बोर्ड ऑफ चर्च काउन्सिल महाराष्ट्र, बिशप पीटर सिल्वे and a very anointed gospel singer, Pastor Jayashree Silve. Thank you, Shilpa, for all your love for us. We can see it pouring out. And कालची साक्ष होती ती, आणि त्या जोडप्याचा तरुण मुलगा होता, आहे, इतका रडत होता. त्याला विचारलं का रडतो, पास्टरांनी विचारलं का रडतो बेटा. नाही, माझे आई वडील वेगळे होत होते. त्या सगळ्यांनी तो रडायला लागला, त्याला भरून आलं. पण आई वडील एकत्र झाले आणि आज तो परिवार एकत्र आहे. Amen. हे देवच करू शकतो राजा. या आधुनिक जगात या गोष्टी तर शक्यच नाही आहेत. Praise the Lord. आमेन. Called to carry tables. मेज उचलण्यासाठी बोलावलेले. मेज. The anointing in the assignment. कामगिरीतील अभिषेक. Called to carry tables. मेज. टेबल उचलायला बोलावलेले. कामगिरीतील अभिषेक. How many are ready? किती लोक तयार आहेत? Amen. रेडी सर, रेडी. We'll open our Bibles to Acts chapter 6 verses 1, 2 and 3. प्रेषितांची कृत्य 6वा अध्याय 1, 2 आणि 3. सगळ्यांना निवेदन आहे वचन ऐकायला. सगळ्यांनी प्लीज खाली बसा. प्रेषितांची कृत्य 6, 1, 2 आणि 3. And in those days when the number of the disciples was multiplied, there arose a murmuring of the Grecians against the Hebrews, because their widows were neglected in the daily ministration. Then the 12 called the multitude of the disciples unto them and said, It is not reason that we should leave the word of God and serve tables. Wherefore, brethren, look ye out among you 7 men of honest report, full of the Holy Ghost and wisdom, whom we may appoint over this business.
प्रेषितांची कृत्य 6वा अध्याय 1, 2 आणि 3 वचन. त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेननी यहुदी लोकांमध्ये इब्री लोकांविरुद्ध कुरकुर झाली, कारण रोजच्या वाटणीमध्ये त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा ते 12 जण शिष्यांच्या समुदायाला आपणाकडे बोलावून म्हणाले, देवाचे वचन सोडून आम्ही पंक्ती सेवा करावी हे योग्य नाही. तर भावांनो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 अब्रूची म्हणजे इज्जतीची म्हणजे मानाची माणसं शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू आणि आम्ही प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. Amen. आमेन. Now this is the first church we are seeing आता हे पहिलं चर्च किंवा पहिली मंडळी आपण पाहत आहोत and how it operated under the Holy Ghost power. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली हे पहिलं चर्च कसं काम करत होतं आपल्याला दिसत आहे. And that's what we are expected to do. आणि हीच अपेक्षा आहे देवाची आपल्याकडून सुद्धा की आपणही असंच करायचं आहे. In Acts 6, प्रेषितांची कृत्य 6वा अध्याय. here we see the church is exploding with growth. इथे आपण पाहतो की ती मंडळी किंवा ते चर्च वाढत होतं. लोकसंख्या चर्च मध्ये वाढत होती. Something like what is happening with our church this असं day. काहीतरी की अलीकडे जे आपल्या चर्च मध्ये सुद्धा होत आहे की लोकांची संख्या वाढत आहे. पहिले रविवारी एवढे लोक येत नव्हते, आता रविवारी बाहेरचं अंगण सुद्धा भरत आहे. Amen. आमेन. And disciples were multiplying. आणि शिष्यांची संख्या वाढायला लागली होती. Power was flowing. सामर्थ्य वाहत होतं. But even in the revival, परंतु त्या संजीवनात सुद्धा a problem rose. एक समस्या आली. See, even in revival, problem rise. संजीवनात सुद्धा समस्या येतात बेटा. In fact, in revival, problem rises. उलट पक्षी संजीवनातच समस्या येतात. जिथे काहीतरी होत आहे तिथेच प्रॉब्लेम होणार आहे. Because जिथे the- काही होतच नाही तिथे प्रॉब्लेम होईलच कशाला. Because the devil hates. कारण सैतानाला ते आवडत नाही. Where there is revival, where there is growth. जिथे संजीवन आहे याचा अर्थ तिथे वाढ आहे. Amen. आमेन. And so the widows were being neglected. तर विधवा बायकांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. In the daily ministration, they were neglected. आणि रोजच्या सेवेमध्ये विधवा बायकांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. Amen. आमेन. Because the distribution was not done in a very proper कारण जे way. वाटप होतं ना, वाटप ते योग्य रीतीनं होत नव्हतं. And sometimes when the widows get angry, it is real anger. हो, आणि कधी कधी विधवा बायका चिडल्या की त्या चिडतात. And so the apostle said तर प्रेषित म्हणाले, that it is not reason that we should leave the word of God आम्ही देवाचं वचन सोडणं हे बरोबर नाही. and start serving tables now देवाचं वचन सोडून आम्ही लोकांच्या पंक्तीला वाढणं काही बरोबर नाही. just because somebody else couldn't do it. आणि केवळ दुसरं कोणीतरी करू शकत नाहीये म्हणून आम्ही जायचं पंक्ती मांडायच्या आणि वाढायचं ते बरोबर नाही. That means some of them were not doing a proper job. याचा अर्थ ज्यांना करायला लावलेलं होतं त्यांच्यातले काही ते काम नीट करत नव्हते. And so now let us pause. मग आता इथे थोडं थांबूया. So we see something here funny happening. तर इथे काहीतरी फनी म्हणजे गंमतशीर घडताना दिसतं. See, they were not minimizing the task. काम ते कमी करत नव्हते. See, Peter was in fact magnifying his assignment. तर पेत्र ते त्याची कामगिरी मोठी मोठीच करत होता. See, and sometimes the devil wants us to step down आणि कधी कधी सैतानाची अशी इच्छा होते की आपण त्या कामाला सोडावं आणि खाली उतरावं and do somebody else's job. आणि कुणाचं तरी काम आपण घ्यावं अशी कधी कधी सैतानाची इच्छा होते. But see, serving tables is not an ordinary job. पण पंगत वाढणं सुद्धा काही साधं काम नाही ना. When it is related to the kingdom of God. जेव्हा देवाच्या राज्याची त्याचा संबंध आहे त्याला लोकांना खाली पंगत मांडून बसायला सांगून त्यांना वाढणंही काही छोटं काम नाहीये. Because even in serving tables, कारण मेज मांडण्यात पंक्ती वाढण्यात सुद्धा one needs a touch of heaven. एखाद्याला स्वर्गाचा स्पर्श लागतो बरं का. Say, अभिषेकाशिवाय ही कामं देवाच्या राज्यात होत नाहीत. because Peter said, कारण पेत्र बोलला, you have to choose people who are full of the Holy Ghost. पवित्र आत्म्याने भरलेली अशी काही माणसं शोधा. Full of the Holy Ghost and wisdom. पवित्र आत्म्याने आणि थोडं ज्ञान असलेली माणसं शोधा. Even ordinary jobs need wisdom. साध्या कामांना सुद्धा ज्ञान लागतं. Otherwise there will be lot of complaints. नाही तर मग तक्रारी खूप यायला लागतात. साधी कामं करायला सुद्धा ज्ञान लागतं. But it is just serving tables. पण अरे फक्त पंगतच वाढायची आहे ना. Any menial job needs wisdom and Holy Ghost power. पण कुठलंही छोटंसं काम जरी असलं तरी त्यात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे लागतंच. Because you are working for God. कारण तुम्ही देवासाठी काम करताय हे विसरू नका. And so then they said, मग ते म्हणाले, find 7 men of honest report. 7 माणसं अब्रूची. अब्रूची म्हणजे काय? ज्यांची इज्जत चांगली आहे, ज्यांची नावं चांगली आहेत अशांना शोधा. Full of the Holy Ghost. आणि जी पवित्र आत्म्याने भरलेली आहेत, Full of wisdom. जी ज्ञानानं भरलेली आहेत. Not just available men. अशी नको की जी उपलब्ध आहेत, ज्यांना काही काम नाही म्हणून ती म्हणतात की आम्ही आहे ना, आम्ही करतो ना, आम्ही आहे ना. No, anointed men. अशी नको. अभिषिक्त माणसं शोध. Amen. आमेन.
search for anointed men. अभिषिक्त माणसं शोध, Because this also is a calling. कारण हेही एक पाचारण आहे. Serving tables require calling. पंगत वाढायला सुद्धा कॉलिंग लागतं, माहित आहे? Because they were not just handling out plates. कारण की ते लोक फक्त ताट मांडत होते एवढं नाही. See, they were handing out purpose. ताट मांडताना आणि अन्न वाढताना ते संकल्प वाढतायत. See, they were not just managing food. आणि केवळ अन्नाचं वाटप ते मॅनेज करतायत असं नाहीये They were काही. managing the favor of God. देवाचा अनुग्रह ते मॅनेज करतायत. See, and so when you serve, तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची सेवा करता, you should be blessed to serve. तुम्ही आशीर्वादितच असायला पाहिजे अशी कामं करायला सुद्धा. Blessedness to be released through you as you serve. आणि जसं तुम्ही सेवा करता तसा आशीर्वादितपणा तुमच्यातनं मोकळा झाला पाहिजे. Peter didn't say pick up anybody, let anybody serve. पेत्र असं नाहीच म्हणाला की घ्या कोणालाही, पंगतच वाढायची ना, खा नाही देना ना, ले लेना किसको भी और डाल दे काम पे. Yes, नाही, if नाही, it was नाही. preaching the word, then we need a calling. आपल्याला प्रीचिंग बिचिंग करायला कोणी लागलं असतं तर आपण पाहिलं असतं की बाबा चांगल्या नावाची माणसं घ्या, कॉलिंग असलेली माणसं घ्या. खानाही परोसना आहे ना, पकड किसको और दे दे. But see, here we learn something very essential. असं नाहीये, पण ते इथे काहीतरी महत्वाचं शिकतो आपण. Because कारण you don't need just a mic to be mighty. आपल्याला फक्त महान व्हायला माईकची गरज आहे, माहिती व्हायला माईक लागतो असं काही नाही. See, you don't need a pulpit to walk in power. सामर्थ्याने चालायला मंच आणि स्टेज लागतात, ही पण तुझी गैरसमजूत आहे आणि भ्रम आहे. You don't need a title to be trusted by the heavens. टायटल लागत नाही काही स्वर्गाने आपल्यावरती विश्वास ठेवायला. Amen. Amen. This is a calling in itself. हेच एक पाचारण आहे बेटा. Serving tables is a calling in itself. पंगत वाढणं सुद्धा एक पाचारणच आहे. Because the Holy Ghost was not just moving. कारण पवित्र आत्मा केवळ तिथे फिरत होता एवढं नाही. Because people think the Holy Ghost moved in the upper room. कारण की लोकांना असं वाटतं ना की माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा आला फिरला. Why would he move here between the tables? इथे कशाला पंक्ती वाढताना तो पवित्र आत्मा येणार आहे आणि फिरणार आहे. The Holy Ghost moves even in the lunch room. पवित्र आत्मा जेवायच्या खोलीत पण फिरतो, माहित आहे? Yes. स्टाफ रूम मध्ये, पॅन्ट्री मध्ये, या स्वयंपाक घरात पण पवित्र आत्मा फिरतोय. Yes. Because there is a calling there कारण involved. तिथं पाचारण आहे. There is a calling involved. पाचारण आहे त्यात इन्व्हॉल्व. ते करायलाही कॉलिंग लागतं. Because miracles don't wait for microphones. कारण चमत्कार माईकची वाट बघत नाही. Amen. माईक आने दो, मुझे बोलने दो, थोड़ा गाने तो दे, फिर नहीं नहीं नहीं. Even when serving, you need anointing. अरे बेटा, पंक्ती वाढायला पण अभिषेक लागतोय. See, because you start there, you will reach somewhere else. कारण तिथून सुरुवात करून तुम्ही कुठेतरी पोहोचणार आहात. Amen. आमेन. You start in the lunch room, you will reach the upper room. जेवायच्या खोलीत सुरुवात केली तर तुम्ही माडीवरच्या खोलीत पोचाल. होता होता Anything is possible काही शक्य आहे. when the heart is involved. हृदय पाहिजे. जे काही करतो त्यात हृदय गुंतवा. Amen. आमेन. See Stephen, स्टेफन बघा, he started with soup bowls, आणि स्टेफनाने सुद्धा प्रारंभ कसा केला की असंच अन्न हातामध्ये घेऊन, but पण he ended in supernatural boldness अलौकिक धाडसात त्याचं रूपांतर झालं. because he was the one selected कारण त्याला निवडण्यात आलं. to serve tables. बघा ना, इथे अन्न वाटप करायला किंवा पंक्ती वाढायला त्याला निवडलं. 7 of them were chosen. 7 माणसं निवडली ना त्यांनी. One of it was Stephen. त्या 7 एक स्टेफन होता, माहित आहे? And he started there स्टेफनानी लोकांना अन्न वाढता वाढता सुरुवात केली आहे. because the food line is not a demotion line. कारण की जेवणाची पंगत आणि जेवणासाठी असलेली रांग म्हणजे काय अधोगतीची रांग नाही काही, But it is the line that reaches you on the top. तर ती रांग तुम्हाला वर पोहोचवणारी रांग आहे. See, it मैं was नहीं करता ऐसी काम, नहीं नहीं करना है. it क्यों was नहीं? his divine preparation. दैवी तयारी होती ती. God prepares us in that देव way. तयार करतो आपल्याला अशा रीतीनं. This is a calling in itself. आणि हेच एक कॉलिंग आहे. अगेन अगेन आय एम सेइंग दिस इज अ कॉलिंग इन इटसेल्फ. म्हणजे हेच एक कॉलिंग आहे. You don't see their names on flyers or on the boards. आणि त्यांची नावं आपल्याला मोठ्या मोठ्या फलकांवर बोर्डावर दिसणार नाही. They are not called or invited to preach त्यांना प्रीचिंग, anywhere. त्यांना कुठेही प्रीचिंग करायला बोलवलेलं आमंत्रण नाही. No live streaming, आणि काही लाईव्ह स्ट्रीमिंग युट्यूब पे वो लोग लाईव्ह आते No वगैरे काय Facebook. नाही. फेसबुक नाही, nothing. काहीच नाही. But week after week, पण दर आठवड्याला they show up early in the church. ते चर्च मध्ये लवकर येतात They set up chairs, आणि काय करतात, खुर्च्या लावतात, set up tables, टेबल लावतात see whether the food is tasty, आणि बघतात, चाखून बघतात, केलेलं जेवण चवदार आहे ना, whether the salt is more or less, मीठ नीट पडलंय का जास्त पडलंय का कमी पडलंय, what kind of oil is used. कुठल्या पद्धतीचं तेल वापरलंय, They wipe down the floors, आणि फरशा पुसतात. and that is a calling. त्याला कॉलिंग म्हणतात.
अँड आय लव्ह दिस कॉलिंग. मला तर हे कॉलिंग फार आवडतं. आय लव्ह इट. The usher standing at the door, it's a calling. दारापाशी व्हॉलंटियर उभे राहणे, इट्स अ कॉलिंग बेटा. The sound crew in the back, it's a calling. हा पाठीमागचा आणि वरचा साऊंड क्रू कॉलिंग आहे, कॉलिंग. The sister that is handling the communion table is a calling. आणि जी कोणी बहीण समजा प्रभू भोजनाचं सगळं काही सांभाळते, ते पण त्यांच्यावरचं कॉलिंग आहे. Yes. कॉलिंग आहे ते The one सगळं. who distributes the breaking of bread, it's a प्रभू calling. भोजनाचं वाटप जे कोणी करतात, लाईनीपर्यंत पोहोचून करतात, तेही कॉलिंग आहे. Yes, it requires anointing. अभिषेक लागतो तेही It करायला, requires power. सामर्थ्य लागतं तेही करायला, It requires wisdom. ज्ञान लागतं तेही करायला. Because even while you distribute, if the anointing is upon you, that person will be healed who partakes of the कारण bread. वाढता वाढता जर तुझ्यावरती अभिषेक असेल तर ज्या माणसाला तू ते प्रभू भोजन देत आहे, तुझ्यावरच्या अभिषेकामुळे तो बरा होईल. See? To do the volunteer job requires a calling. व्हॉलेंटियरचं काम करायला पण कॉलिंग लागतं बेटा. See? Maybe all your lifetime you may never step on the आणि stage, कदाचित आयुष्यभर तू कधी स्टेजवर येणार नाहीस, but surely you're stepping into your पण assignment. नक्की तुझ्या कामगिरीत तू पदार्पण करत आहेस. An assignment is more important than stage आणि presence. कामगिरी स्टेजच्या परफॉर्मन्स पेक्षा किंवा स्टेजच्या सादरीकरणापेक्षा मोठी आहे. Praise God. देवानी तुला जे काम करायला बोलवलेलं आहे ते करायचंय. And such work shall be saluted by heaven. आणि अशा कामांना स्वर्ग सलाम करणार आहे. Amen. आमेन. You may be invisible in the crowd, but not invisible in the eyes of God. लोकांच्या गर्दीला तुम्ही अदृश्य असाल, पण देवाच्या नजरेत तुम्ही अदृश्य नाहीये. Because such work receives appreciation from God. का अशा कामांना देवाकडनं कौतुक मिळतं. Amen. Amen. You are indispensable. आणि तुम्ही असे असता की बस कोणी तुमची जागा नाही घेऊ शकत. Amen. Amen. I may carry tables, आणि मी कदाचित टेबल उचलत असीन, but I also carry the glory. पण माझ्यावरती देवाचा वैभव गौरव पण आहे. मी अभिषेकाने टेबल उचलतो माहितीये. Say, मी झाडताना पण माझ्यावर कृपा आहे. I may stack chairs, आणि मी कदाचित खुर्च्या एकावर एक ठेवत असीन, but I'm stacking them with the purpose of God. पण त्या खुर्च्यांची थप्पी एकावर एक करताना पण देवाच्या संकल्पात मी काम करत आहे. त्यालाही अभिषेक लागतो. बी एनकरेज मा, all of you who are working here. I don't just prepare this church for people to sit. आणि या चर्चची तयारी फक्त मी लोकांनी बसावं म्हणून करत नाही. I prepare the way for the entrance of the great मी King. मार्ग तयार करत असतो की जो महान राजा आहे तो आत यावा. Praise God. Amen. I'm preparing the way like John the Baptist. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाप्रमाणे मी मार्ग तयार करत आहे. So वाटा no- नीट करा. So no job is menial job. तर कुठलंच काम छोटं काम This नसतं. is a calling. हे कॉलिंग आहे. Amen. आमेन. लाजू नका कुठलीही कामं करायला. त्यात काय लाजायचंय? And that's the realest kingdom truth. आणि हेच राज्यातलं खरं सत्य आहे. So don't mock the mop. तर तुम्ही त्या पोछ्याला नावं ठेवू नका. Because कारण miracles always live in the mess. चमत्कार घाणीतच येतो. Miracles come out of the mess. चमत्कार घाणीतच पैदा होतो. पोछ्याला नावं, मॉपला मस्करी देऊ नको. Amen. Amen. So I'm touching something very powerful this morning. आज सकाळी थोडंसं सामर्थ्यवानच काहीतरी घेऊन मी त्याला स्पर्श करतोय. And I pray that God may open your eyes to this area of truth as आणि well. माझी प्रार्थना आहे की देवाने या सत्याच्या भागाकडे सुद्धा तुमचे डोळे उघडावेत. Some are called to sing. काही लोकांना गायला बोलावलंय, Some are called to play. काहींना वाजवायला बोलावलंय, Some are called to pray. काहींना प्रार्थना करायला बोलावलंय. But let me tell you something. पण अजून एक सांगतो, Some are even called only to carry the drums and the organs and the काहींना instruments. केवळ ते ऑर्गन आणि तो ड्रम सेट उचलायला बोलवलंय. And still they carry the glory of God. आणि तरी त्यांच्यावरती अभिषेक आहे, देवाचा गौरव आहे. त्याचं काम काय? काही नाही. तो ड्रम सेट उचलतो, आणून लावतो, ऑर्गन उचलतो, आणून लावतो. So never mock the one who is wiping down the instruments. तर जो कोणी या सगळ्या वाद्यांना पुसत असेल त्यांची मस्करी करू नका. Before the service he prepares everything. कारण की सर्व्हिस सुरू होण्या अगोदर ते सगळी पूर्व तयारी करत असतात. They may be touching that keyboard आणि त्या कीबोर्डला ते हात लावत असतील, with anointing and wisdom. अभिषेकाने हात लावत असतील, And that's how the ज्ञानानं anointing flows among the people. Who ज्ञानानं हात knows? लावत असतील आणि त्यामुळे लोकांमध्ये अभिषेक जात असेल. कुणाला ठाऊक आहे? Wrong hands wiping the keyboard may shun the anointing. चुकीच्या हातांनी हा कीबोर्ड पुसला तर येणारा अभिषेक निघून जातो. Praise God. लिहून ठेवा तुम्ही हे. And after he wipes the keyboard आणि त्याने कीबोर्ड पुसल्यावर and leaves the anointing there, तिथे अभिषेक त्यांनी सोडला the one who plays the keyboard, की मग येऊन जो कीबोर्ड वाजवतो there is double anointing. मग दुप्पट अभिषेक येतो. It serves the purpose of God. म्हणजे देवाचा संकल्प त्यात पूर्ण होतो. Amen. आमेन, आमेन. See, the stage does not just get
set by stars from heaven. आणि स्टेज काही स्वर्गातल्या ताऱ्यांनी तयार होतं फक्त असं काही नाहीये. Stage doesn't get set by angels of heaven. आणि स्टेजची तयारी जी असते ना, तुम्हाला काय वाटतं रात्रीचे देवदूत येऊन करून जातात It का? is set by servants of God. देवाच्या सेवकांनीच ही तयारी केलेली असते. You are the servants of God. तुम्ही देवाचे सेवक आहात, Amen. चाकर आहात. देवदूत नहीं आते इधर सैटरडे नाइट को संडे का स्टेज लगाने. It is set by passionate people. आवेशी लोकांनी ही तयारी केलेली आहे. It is set by people who have the anointing. ज्या लोकांवर अभिषेक आहे त्यांनी ही तयारी केलेली आहे. Even before the preacher ever says, आणि उपदेशक येऊन असं म्हणण्या अगोदर turn to the word of की God. देवाच्या शब्दाकडे वळा रे. Before the first song ever rises, आणि पहिलं गाणं ही बाहेर येण्या अगोदर, before even the camera rolls, कॅमेरा हा जो कॅमेरा तो सुरू होण्या अगोदर there was something done in the backstage. बॅकस्टेजला काहीतरी तयारी झालेली आहे. Something done by anointed people. काहीतरी अभिषिक्त लोकांनी हात लावून काम केलंय. Something done by wise people. काहीतरी हुशार लोकांनी इथे येऊन काम केलेलं आहे. And that's how anointing flows. अशा पद्धतीनं अभिषेक वाहतो. आम्ही चेअर मांडायचो एकेकाळी ऑलसेन्स मध्ये आणि पुसायचो सुद्धा. Wiping the microphone. हे माईक जे आपण वापरतो ते पुसणे, Arranging the cables. केबल सगळ्या नीट जॉईन करणे, Carrying the drum and setting it up. ड्रमसेट आणायचा लावायचा, कीबोर्ड आणायचा लावायचा, Dusting the keyboard. त्या कीबोर्डची धूळ काढायची Rolling the rug straight. आणि सगळा हा रग किंवा कार्पेट जे काय आहे ते नीट पसरायचं. Sweeping the crumbs that fell from people's plate on Saturdays. शनिवारी लोकांच्या ताटातनं पडलेला चुरा झाडायचा And keeping it clean. आणि सगळं आवार स्वच्छ ठेवायचं. So that God will walk in the camp. अशासाठी की त्या छावणीत देव यावं. And God says, let your camp be holy. आणि देव म्हणतो तुझी छावणी पवित्र ठेव, Because I am going to walk in the sanctuary. कारण मी त्या छावणीत मी त्या निवास मंडपात येणार आहे. And so before the oil hits the stage, तर तेल येऊन या मंचावर पडण्या अगोदर, before the oil hits the altar, त्या तेलाने वेदीवरती येण्या अगोदर somebody has to clean up the mess. कोणाला तरी घाण साफ करावी So लागते. that the King of Kings and the Lord of Lords may arrive. अशासाठी की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू यावा. Praise God. Amen. Somebody has to remove the garment and put it before the feet of Jesus. कोणीतरी आपला जगा काढून येशूंच्या पायापाशी टाकायला लागतो की कम लॉर्ड कम, कम जीसस कम. And then shout, Hosanna, Hosanna to आणि the मग highest. म्हणायचं होसाना होसाना, परमोच्च स्थानातला देव आशीर्वादित असो, Because the King is coming. कारण राजा येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So never mock the mop. तर त्या पोछाची मस्करी करू नका रे, Because कारण God honors the hand behind the stage. या स्टेजच्या मागे असलेल्या हातांचा मान देव करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. So if you are called to sing, sing with power. तर जर तुला गायला बोलावलंय तर गाताना ढेपाळल्यासारखं गाऊ नको, सामर्थ्याने अभिषेकाने गा. Prepare yourself and then sing. स्वतःची तयारी घरून करून ये आणि मग गा. Amen. शेवटच्या वेळेची तयारी नाही, तयार राहा. In fact, even while I'm preaching, you should be preparing the song which aligns with my message. मी तर उपदेश करताना तुम्ही लोकांनी डोक्यात आणायचं क्वायरनी की काय उपदेश चाललेला आहे, तदनुरूप शेवटची आराधना घ्यायची. Amen. It's not that I just walk and say, now come on, sing some worship song. असं नाही की मी शेवटी येतो मग शेवटी मी प्रार्थना करायला लागतो, मग मी सगळ्यांना म्हणतो चला एक गाणं घ्या, And आराधना then the करा. choir says, now which song to sing now? I मग क्वायर don't know. म्हणते असं ऐसा सब करके अभी क्या गाणे का. 1 hour, God is preparing you. अरे एक तास देव तुझी तयारी And करतोय. for that you need anointing. त्यासाठी अभिषेक You लागतो, need wisdom. ज्ञान लागतं, You need the Holy Ghost fire. पवित्र आत्म्याची आग लागते रे. या एका तासात गाण्याची तयारी झाली पाहिजे की आज उपदेश काय आला त्यावर आधारित हे गाणं. आराधना सुरू म्हणलं की झालं पाहिजे सुरू. So when the keyboard is played, जेव्हा हे कीबोर्ड वाजवतात somebody had wiped it out with anointing. कोणीतरी ते पुसलेलं आहे अभिषेकाने, Somebody prayed over it with anointing. कोणीतरी प्रार्थना केली त्याच्यावर अभिषेकाने, Somebody whispered over it with anointing. कोणीतरी अभिषेक कुसबुसला त्या कीबोर्डवर. Before one note is played, एक नोट वाजवण्या अगोदर, somebody has whispered a word of prayer. सूर धरण्या अगोदर त्याच्यावर कोणीतरी प्रार्थना केली आहे. Amen. Amen. You see those cables running all around? तुम्ही सगळीकडे केबल बघताना आपल्याकडे केबल, इथनं केबल गेली, केबल केबल केबल, सो मेनी केबल्स. Somebody ran their fingers through every cord, कोणीतरी प्रत्येक केबलवरनं हात फिरवलाय made sure it is clean, आणि मेक शुअर केलंय की ते धूळ नसावी, हे स्वच्छ असावं, made sure it was not frayed, आणि हे सगळं तुटलेलं फुटलेलं कुठे नसावं, so that the power flows की through it. सामर्थ्य व्हायला पाहिजे बेटा. Amen. Amen. Even before the lights are on, the cables are prepared. आणि हे सगळे लाईट ऑन होण्या अगोदर ह्या केबल तयार होतात ना आधी. Amen. आमेन. Because the miracle never starts
from the front first. कारण चमत्कार पुढून सुरू होत नाही बेटा. Sometimes it starts from behind. कधी कधी चमत्कार मागून सुरू होतो. And God starts honoring the people who are starting to lay the tables first. आणि जी लोक पंगत वाढायला तयार असतात ना, तिथून देवबाप त्यांची सुरुवात करतो. Praise God. Amen. New मान life, करतो. new life always starts in the mess. आणि नवीन जीवन घाणीतच सुरू होतं बेटा. You start from the mess. तुम्ही बर्बादीत आणि घाणीतच नवीन जीवनाची सुरुवात घेता. You start from the lower place. अगदी खालच्या पायरीवरनं सुरुवात And होते. God takes you higher. मग देव तुम्हाला उंच 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 Amen. उंच 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 नेतो. When we Amen. got born again, जेव्हा आमचा नवीन जन्म झाला 87-88, we didn't just jump straight to the microphone. आम्ही सरळ हे माईक लावले नव्हते बरं का, की नवीन जन्म झाला आणि बस दुसऱ्या दिवशी आम्हाला हे माईक मिळाले. नो 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 नो. Week after week, I saw my wife, दर आठवड्याला माझ्या बायकोला मी बघायचो. Sunday after Sunday, दर रविवारी cleaning the toilet. टॉयलेट साफ करायची. Because- हे टॉयलेट पण साफ केले. देवाच्या गौरवासाठी सांगतो आम्ही, आम्हाला लाजा कसल्या वाटत Because नाही. the toilet was at the school in those times. आणि त्या काळी ऑलसेन्स मध्ये जे टॉयलेट होतं ती शाळा होती. तर शाळेच्या बाहेर शाळेचं टॉयलेट होतं, It was a public toilet. पब्लिक टॉयलेट. But since we were having our worship, we had to clean it for our people. पण तिथे आमची सर्व्हिस चालायची रविवारची. मग आमच्या लोकांसाठी आम्ही ते टॉयलेट साफ करायला पाहिजे. So she and some other women with her, तर मी आणि माझ्या बरोबर इतर काही मुली होत्या. they used to scrub the floor, आम्ही जाऊन ते साफ करायचो, disinfect the place, घासायचो, सगळीकडे डिसइन्फेक्ट करायचो wipe the benches, आणि बेंच सगळे पुसायचो. then stand and pray. आणि मग काय करायचो, मग choir मध्ये उभं राहून मी गायचे. Amen. Amen. And voice of the Lord flows through every seat. प्रभूचा आवाज मग प्रत्येक खुर्चीवरनं वाहतो रे. Amen. क्या लेके बैठे हो आप लोग. We used to pray over the benches. प्रत्येक बेंचवर आणि खुर्चीवर आम्ही प्रार्थना केली की प्रभू याच्यावर बसणारा माणूस आण, Whoever sits on this किंवा should be जो blessed. कोणी याच्यावर बसेल त्याला तू आशीर्वादित कर. Amen. आमेन आमेन आमेन. म्हणून मी म्हटलं आय लव्ह इट. Let salvation rock their तारण soul. येऊ दे, त्यांच्या जीवात तारण जाऊ दे. See, that is a noble job. आणि हे चांगलं काम आहे. It requires an anointing. अभिषेक लागतो. टॉयलेट धुवायलाही अभिषेक लागतो बेटा. Yes. हा. Because that is kingdom work. कारण ते राज्यातलं काम आहे. That is kingdom work. ते राज्यातलं काम आहे. You may be a manager in a workshop, but you are still small. तुम्ही वर्कशॉप मध्ये मॅनेजर जरी असलात तरी लहानच आहात. But if you are a worker in Google, you are great. पण गुगल मध्ये कामगार असाल तर गुगल मध्ये कामगार आहात ना, ग्रेट आहात. Amen. है ना? You will get more paid than the manager in the workshop. मग वर्कशॉप मधला जो मॅनेजर आहे त्याला एवढा पगार मिळणार नाही जेवढ्या गुगल मधल्या एखाद्या साध्या प्यूनला का कामगाराला पगार मिळेल. नाम की बात है बेटा, वो गुगल है, ये साधा वर्कशॉप है. What about the kingdom of God then? मग देवाच्या राज्याचं काय म्हणायचं, वो देवाचं राज्य आहे. Because that was a calling then. कारण तेच आचरण होतं तेव्हा. Even before she picked up the mic, she picked up the mop. माईक घेण्या अगोदर हे मी पोछा हातात घेतला और तभी स्टँडिंग पोछे भी नहीं थे बेटा, झुक के ही पोछा करना पड़ता था. If God had never elevated us, आणि देवाने जर आम्हाला उचललं नसतं ना, you will still find us there तुम्हाला अजूनही आम्ही ही कामं करतानाच सापडलो असतो in the church इमानाने चर्च मध्ये till Jesus came. येशू येईपर्यंत. Amen. आमेन. We would still be found wiping chairs, तुम्हाला अजूनही आम्ही खुर्च्या पुसताना दिसलो असतो praying over benches until Jesus comes. आणि बेंचवर प्रार्थना करताना दिसलो असतो येशू येईपर्यंत. मी ते जाऊन व्हॉलंटियर कडून काम स्वतःहून घेतलं असतं की भाई मेरे को भी कुछ काम दे दे. So you may not be the one preaching, तर कदाचित तुम्ही प्रीचिंग करणारे नसाल, but you are preparing the place where God speaks पण from. जिथे देव बोलतो, जिथून देव बोलतो त्या जागेची तयारी करणारे तुम्ही आहात ना, ग्रेट आहात. That's what Acts 6 is teaching us. प्रेषित 6 मध्ये आपल्याला हे शिकवलंय, There is an example for us. उदाहरण दिलेलं आहे आपल्यासाठी एक, Serving for the kingdom. की देवाच्या राज्याची सेवा चाकरी करणं. The early church was growing, पहिली मंडळी म्हणजे पहिलं चर्च वाढायला but it लागलं had chaos. आणि ते वाढायला लागलं, एवढी मोठी वाढ व्हायला लागली की गोंधळ व्हायला लागला. Widows were being neglected in the विधवा food distribution. विधवा बायकांकडे अन्न वाटप करताना दुर्लक्ष व्हायला लागलं. And so they said, we will appoint 7 men मग आता हे सगळे प्रेषित म्हटले की आपण 7 अभिषिक्त लोक निवडू आणि ठेवू. full of the spirit and wisdom. 7 आपण अभिषेकाने भरलेले आणि ज्ञानाने भरलेले लोक निवडूया आणि त्यांना सांगूया की पंगत तुम्ही वाढा. And so 2 of those men, तर त्यातली 2 माणसं they went on to become powerful ministers. किती सामर्थ्यवान देवाचे सेवक झाले माहितीये. त्यातली 2 माणसं पुढे जाऊन, First one was Stephen, एक स्टेफन second one was Philip. आणि दुसरा फिलिप. Amen. केवढे मोठे देवाचे सेवक झाले दोघ जण पुढे जाऊन. But what about Prochorus?
पण प्रोक्रस होता त्याचं काय? Nicanor, निकानोर होता त्याचं काय? हे निकला Timon, मत हे बाकीचे Parmenas, प्रखर Nicholas. 5व्या वचनात नाव आहेत. प्रखर, निकानूर, तिमोन, पार्मिना See, यांचं काय? you don't hear their names preaching. या माणसांची नावं आपल्याला कुठे प्रीचिंग करताना दिसत नाहीत. Maybe they stayed behind, कदाचित ती मागेच राहिली असतील. faithful in serving, विश्वासू आणि इमानी सेवा, तीच सेवा करण्यात serving unseen, आणि अदृश्य अशी सेवा करत राहिले असतील. unlauded. आणि ज्यांना कोणाचं कौतुक नाहीये, शाबासकी नाहीये. And I believe माझा विश्वास आहे some of them didn't even get a pulpit, त्यांच्यातल्या काही लोकांना पुलपीट किंवा वेदी नाही मिळाली, but they held the pulpit up. पण त्यांनी हे पुलपीट उचलून इथे आणलं. Say, उन्होंने प्रीचिंग नहीं करी, फिर उन्होंने क्या किया? उन्होंने इधर आके पोछा, They ऐसा brought लेकर this आए, pulpit here, they set the pulpit here. ऐसा इधर लेके आए और इसको पोछा. See, they didn't get the spotlight, त्यांना स्पॉटलाइट मिळाला नाही, but they supported the one who got the पण spotlight. ज्याला स्पॉटलाइट मिळाला त्याला त्यांनी आधार दिला की आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं, आप बोलो. See, आमेन. so before the hands hold the harp, तर हातांनी वीणा धरण्या अगोदर hands should hold the grime of the earth. हातांनी जमिनीची माती धरावी लागेल. It starts there. बड़े काम करना है बेटा, छोटे से शुरू करना होगा. Because if God cannot trust you with the cleanup work, कारण की देवाला जर या स्वच्छतेच्या कामांवर तुझा विश्वास बसला नाही देवाचा, how can He trust you with the crown? तर देव मुकुटाविषयीने तुझ्यावर कसा विश्वास ठेवेल? देव म्हणेल या छोट्यांमध्येच हा एवढा ढेपाळतोय. If He cannot trust you with mediocrity, आणि देवाला जर मध्यम गोष्टींवरती तुझ्याविषयीने विश्वास ठेवता आला नाही, how can He trust you with the popularity? देव प्रसिद्धीविषयीने तुझ्यावर विश्वास कसा ठेवेल की याला जर प्रसिद्ध केलं तर काय होईल याचं? No service is second class service for God. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवासाठी केलेली कुठलीही सेवा चाकरी सेकंड क्लास थर्ड क्लास वगैरे नसते. Because in itself it's a stage before the great stage. कारण की ते मोठ्या स्टेजच्या समोर असलेलं पहिलं स्टेज आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. lift your hands up and say, हात वर करा सगळ्यांनी आणि म्हणा, I am a servant मी एक चाकर आहे. before I am a star. मी तारा बनण्या अगोदर एक चाकर आहे. I will honor the small work मी लहान कामांचा मान करीन, because it births the bigger work. कारण त्या लहान कामातनं मोठी कामं पैदा होतात. If I am faithful to sweep the crumbs, आणि जर मी घाण झाडण्यात विश्वासू राहीन, I position myself to break chains in the name of Jesus. याचा अर्थ येशूंच्या नावात साख्या तोडायला मी तयार होत आहे. Even if no one names me a pastor, आणि जरी कोणी मला पास्टर म्हणून हाक नाही मारली, I will remain faithful in the halls where God meets His people. जिथं देव त्याच्या लोकांना भेटायला येतो त्या जागेत मी विश्वासू राहीन. Praise God. आमेन. You have said it. तुम्ही बोललाय हा? You have confessed it. आप लोगों ने ये बात बोली है बेटा, Better keep it. पाड़ा. आपने ही बोला है, आपने ही करना है. So never dishonor the ones who work behind the curtain. तर जी माणसं पडद्यामागे काम करतात ना, त्यांचे अपमान करून त्यांना नावं नका ठेवू. Encourage them. उलट त्यांना प्रोत्साहन द्या की शाबास बेटा लगे रे. Say, if they are coming here and telling you, please sit here, please sit there. जर त्यांच्यातले कोणी येऊन तुम्हाला सांगतात, मॅनेजमेंट टीम मधून कोणी येतात सांगतात की ब्रदर इथे बसा, इथे बसा, नाही नाही मी कुठं बसायचं मी बसणार. एवढं काय अंगात यायची गरज आहे? तुम्ही बिलीव्हर आहे ना? We have to honor them. मान करा की त्यांचा. ते म्हणतायत नाही तर बस ना बाबा. Not just the pastors, not just the elders. आणि फक्त पास्टर आणि एल्डर नाही, We have to honor everybody who is serving in the kingdom जे of सगळे God. राज्यामध्ये काही ना काही काम करतायत सगळ्यांचा मान करायचा. Because sometimes the glory falls where the mop rests. कारण की कधी कधी ना जिथे पोछा विसावा घेतो तिथे गौरव पडतो. Amen. Amen. So there are many callings. तर कॉलिंग 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 खूप आहेत रे. The man carrying the water pot is a calling itself. माणूस एखादा जर पाण्याचा ग्लास घेऊन येत आहे, वो भी एक कॉलिंग आहे. In Luke 22:10, लूक 22:10 Jesus tells his disciples, येशू आपल्या शिष्यांना म्हणतात, you will see a man carrying a jar of water, follow him. लूक 22:10 मध्ये येशू आपल्या शिष्यांना सांगतात की तुम्हाला नगराच्या आत गेल्यावर पाण्याची घागर घेऊन येणारा कोणी माणूस भेटेल, बस त्याच्या मागून तुम्ही जा.
And that's where we will eat the Passover. आणि तिथे त्या घरातच आपण वलांडणाचं भोजन करणार आहोत. See, he wasn't just preaching, म्हणजे फक्त प्रीचिंग करत होते ते he असं wasn't नाही. prophesying, फक्त भविष्यवाणी आणि प्रॉफेस्या केल्या असं नाही. he was carrying water. पाण्याची घागर घेऊन चालला होता तो. But that act set the stage for the Last Supper. पण त्यातून तर शेवटच्या वलांडणाची तयारी झाली. That was a calling. ते पण एक कॉलिंग आहे. Sometimes the person carrying the jar, कधी कधी एखादा माणूस जो घागर किंवा जग घेऊन चाललाय, he is carrying the key to the whole encounter. संपूर्ण त्या पुढच्या भेटीची किल्ली घेऊन चाललाय तो. Amen. आमेन. Because the man with the water wasn't just on the program, कारण की पाणी घेऊन चाललेला माणूस फक्त प्रोग्रामवर होता असं नाही. he was in the prophecy of Jesus. तो येशूंच्या भविष्यवाणीतला माणूस होता. His name is now mentioned in the Bible. का आता त्याचं नाव बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Along पाण्याची with the घागर. fivefold ministry office, that man carrying the jar has his name inscribed in the Bible. 5 पदरी सेवा कार्यालयाची आहे, त्यांची जशी नाव नोंदणी बायबलमध्ये केलेली आहे, तसंच पाण्याची घागर घेऊन जाणाऱ्या माणसाची पण बायबलमध्ये नोंद आहे. That means म्हणजे that is a calling. तेही कॉलिंग आहे. Amen. आमेन. Because people say, oh, he's just a drum fellow cleaning the floor, cleaning this, cleaning that. आपल्या लोकांचं तर कायच सांगायचं. आपले लोक असं, अरे वो क्या वो उधर पोचता खाली उसको क्या है, वो ड्रम पोचता हो, कीबोर्ड पोचता हो. But the heaven says पण स्वर्ग म्हणतं that's the one who is carrying the rhythm of that instrument. त्याच्यावरच, त्या माणसावरच त्या वाद्यातलं संगीत अवलंबून आहे. That's the one, because of him the anointing is increasing. त्याच्यामुळे अभिषेक वाढणार आहे, कारण तो पुसतो पण अभिषेकाने. Amen. एखाद्या माणसांकडे बघून कळतं, That's जो the one- कर रहा ना वो अनॉइंटिंग में कर रहा. That's the one who is arranging the atmosphere in the church, तो माणूस तयार करतोय की चर्च मध्ये ते सगळं वातावरण निर्माण व्हावं, that the glory may fall. की गौरव पडावा. असं असतं ते. One person cleans our room. एक व्यक्ती आमची खोली साफ करतो. When he comes to my prayer room, आमच्या बंगल्यावरती एक व्यक्ती आहे जो येऊन, मुलगा आहे, सगळी साफसफाई करतो. आणि जेव्हा तो पास्टरांच्या प्रेयर रूम मध्ये जातो ना सफाई करायला, one day my wife went in just to see whether he has finished. He was kneeling down there and praying. एके दिवशी काहीतरी काम निघालं तर मी वर पास्टरांच्या प्रेयर रूमला, तो तिथे गेलेला असताना साफसफाई करायला गेले काहीतरी बघायला. तर काय दृश्य दिसावं मला, हा तिथे पास्टरांच्या प्रेयर रूम मध्ये गुडघे टेकून पहिली प्रार्थना करतोय. बोला. Before cleaning my room, he prays. माझी रूम साफ करण्या अगोदर गुडघे टेकून तो प्रार्थना करतो. These are invisible people to the world, हे अदृश्य लोक आहेत जगासाठी, but visible people to God. पण देवाला दृश्य आहेत ते. देव कधी नाही सोडणार अशांना, कधी नाही, कधी नाही. So declare with your whole heart this morning. संपूर्ण हृदयाने आज सकाळी बोला. I am not holding the mic, माझ्या हातात माईक नाहीये, but I hold power. पण सामर्थ्य आहे. I may not preach the sermon, आणि मी उपदेश करत नसीन, but I prepare the sanctuary for the sermon. पण निवास मंडपाची तयारी मी करत असते की तिथे येऊन उपदेश व्हावा. Even my mop is anointed. माझा पोछाही अभिषिक्त आहे, माहित आहे. My cloth carries glory. माझ्या फडक्यात पण देवाचा गौरव आहे. My service in the church shakes hell. चर्च मधली माझी सेवा चाकरी नरकाला हादरवते. Praise God. देवाला धन्यवाद. काम करो तो ऐसे करो. Amen. आमेन. Because behind the scene is holy ground. कारण पडद्यामागे पवित्र भूमी आहे. This place is holy ground. ही जागा पवित्र भूमी आहे. Because कारण anybody carrying anything in the church, चर्च मध्ये कोणीही काही उचललं धरलं केलं, he is called a Levite. त्याला लेवी म्हणतात. लेवी चाकरी करणार कुळ, लिवाइट्स. Levites carried all these things in the sanctuary. लेवी कुळाने निवास मंडपातल्या सगळ्या गोष्टी धरल्या होत्या. डू यू नो दॅट? The priests did not do it, but the Levites did it. याजकांनी केलं नव्हतं ते. लेवी कुळ तयारी करायचं, And they were selected by God. आणि देवाने निवडलं होतं त्यांना. So you are not just helping the church. तर तुम्ही फक्त चर्चला, मी चर्चला मदत करते असं नाही रे. You are not just stacking up things. आणि तुम्ही आपल्या गोष्टी अशा तिथे, मी थप्पी मारतो, मी तिथे खुर्च्या लावतो, असं नाही. You are carrying the glory of ओ God. बाबा, तू देवाचा गौरव घेऊन येतोय. Amen. आमेन. Maybe your calling looks very ordinary to the world. आणि कदाचित तुझं कॉलिंग जगाला साधारण वाटत असेल. Maybe you are collecting the offering every week. आणि कदाचित तुम्ही दर आठवड्याला इथे जे काही दानार्पण पडतं ते सगळं गोळा करत असाल. Maybe you distribute bread during the breaking of bread. कदाचित प्रभू भोजनातली भाकर जी वाटली जाते ती तुम्ही वाटत असाल. It may be looked as an
overlooked job. आणि त्या कामाकडे बघताना हे तर छोटं काम आहे असं बघितलं जात असेल. But I know पण मला माहिती आहे ना, doctors getting up and distributing the breaking of bread. डॉक्टर उभे राहून जातात आणि प्रभू भोजन देतात. CAs are elders, some of them are CAs, they hold the bread and distribute. आपले काही एल्डर्स CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, ते उभे राहतात आणि जाऊन प्रभू भोजन वाटतात. People trained in high places, मोठ्या मोठ्या जागांमध्ये प्रशिक्षण घेतलेली शिक्षित मंडळी, people sitting in offices. मोठ्या मोठ्या ऑफिसेस मध्ये बसणारे मोठे मोठे पदवीधर, But week after week, दर आठवड्याला they stand here and distribute to ordinary people. इथे उभे राहतात आणि साधारण माणसांची सेवा करतात. See, What is it? you won't find that kind of humility and heart in the world. अशी नम्रता तुम्हाला जगात सापडणार नाही, But in the kingdom of God, पण देवाच्या राज्यात सापडेल, सापडायला पाहिजे, आपल्याकडे सापडते. because they know what they are doing. कारण त्यांना माहिती आहे ते काय करतायत, They know there is honor in that kind of work. त्यांना also in the माहिती आहे त्या kingdom. पद्धतीच्या कामात पण मान आहे. See? That's why Acts 6 says they picked up 7 people full of the Holy Ghost म्हणून प्रेषित 6 म्हणतं, पवित्र आत्म्याने भरलेली 7 माणसं त्यांनी निवडली, to serve tables. पंक्ती वाढायला पंक्ती. So the apostles could pray and minister the म्हणजे word. प्रेषित मोकळे होतात आणि प्रेषितांना मग वचन सांगता येईल, प्रार्थना करता येईल. They didn't just pick up the loud ones. आणि असंच त्यांनी जोरजोरात बोलणारे जे होते, वक्ते वगैरे भाषण झाडणारे, त्यांना घेतलं असं नाही. They ते picked up faithful ones. विश्वासू, इमानदार, See? थोडी बोबडी वळली तरी चालेल, वाढायचं काम सुबक झालं पाहिजे. Amen. अभिषेकाने. They didn't just pick people who demanded recognition. आणि अशीच आपली माणसं नाही निवडली काही की ज्यांना असं होतं की नाही नाही मुझे लो ना, मुझे लो, मेरा भी थोडा नाम बने, मेरा भी थोडा नाम बने, असल्यांना नाही उचललं. Somebody who wanted to do something for God. पण अशांना उचललं की ज्यांना खरोखर मनोभावे देवासाठी काहीतरी करायची इच्छा, आणि देवासाठी करणं म्हणजे काय, लोकांसाठी करणं आहे. You are chosen. तुम्हाला निवडलंय, You are seen. तुमच्यावर शिक्का आहे, You are needed. तुझी गरज आहे. Your hand set up the altars. तुझा हात वेदी तयार करतो Your path paved the way for revival in the church. आणि तुझा जो मार्ग तू तयार करतो तो चर्च मध्ये संजीवन येण्यासाठी तयार करतोय. Your humility carries weight in the church. तुझ्या नम्रतेला चर्च मध्ये वजन आहे. Your humility carries weight in the kingdom of God. तुझ्या नम्रतेला देवाच्या राज्यात वजन आहे. Say, I'm not just a helper. म्हणा मी फक्त मदतगार नाहीये, I'm part of the harvest. मी त्या हंगामाचा एक भाग आहे. I'm the part of the harvest. मी त्या हंगामाचा एक भाग आहे. Every chair I set, जी प्रत्येक खुर्ची मी लावतो, every mic I place, जो माईक मी लावतो, I place heaven's throne there. मी स्वर्गाचं सिंहासन तिथे लावतोय. My service is not seen by all. माझी चाकरी सेवा सगळे बघत नाही, My service is in secret. माझी सेवा चाकरी गुप्त जागेत आहे. But one day, पण एके दिवशी my Father in heaven will माझा reward me स्वर्गीय openly. बाप मला उघडपणे त्याचं प्रतिफळ देणार आहे. My obedience is my destiny. माझा आज्ञा पालन माझ्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. जिसने देखना चाहिए वो देख रहा है, तू करते रहे. Because I'm carrying glory. कारण मी गौरव घेऊन फिरतोय. My calling is in the quiet. माझं कॉलिंग शांततेत आहे And God will use it loud one day. आणि देवबाप तेच कॉलिंग एके दिवशी जोरात सगळ्यांसमोर वापरेल. Amen. Amen. There is a calling not only on the chair but behind the chair. खुर्चीवर कॉलिंग एवढंच नाही, खुर्चीच्या मागेही कॉलिंग असतं. There is a calling not only in the office but behind the office फक्त also. ऑफिसवर कॉलिंग आहे असं नाही, त्या ऑफिसच्या पाठीमागच्या तयारीतही कॉलिंग आहे. Say, calling doesn't just come on the stage. Calling comes wherever you are working for the kingdom of हे God. लिहून ठेवा, कॉलिंग फक्त स्टेजवर येत नसतं बेटा. तुम्ही जिथे जिथे जी काही देवाची सेवा चाकरी करत असाल तिथे कॉलिंग असतं. And God shows up behind the scenes. आणि देव पडद्यामागे येतो. God येतो. is seen among the chairs. देव आपल्याला खुर्च्यांमध्ये दिसतो. God is seen among the aisles. देव आपल्याला या ओळींमध्ये दिसतो, रांगांमध्ये दिसतो. Amen. Amen. We have volunteers who carry chairs. आपल्याकडे आहेत ना व्हॉलेंटियर्स, खुर्च्या उचलतात. Not one chair, not 10 chairs. एक खुर्ची का 10 खुर्ची नाही, हे इथे किती आहे? 5,000 chairs. 5-6 हजार खुर्च्या हे व्हॉलेंटियर उचलतात, लावतात. It's not a Huh? small job. हे लहान काम नाहीये. तुम्ही बघा शनिवारची 5,000 chairs, they have to fix it here every week. 5-5 हजार खुर्च्या या व्हॉलेंटियर्सना दर आठवड्याला इथे लावायला लागतात, व्यवस्थितपणे सगळी साफसफाई करून. इज इट अ स्मॉल जॉब? I mean, they throw the chairs on their shoulders, खांद्यांवर उचलतात ते खुर्च्या set them up आणि मांडतात that we may be able to sit. की आपल्याला बसता यावं. And every Saturday when my car passes this road, आणि दर this शनिवारी way, जेव्हा माझी कार इथून जाते, इथून I see them laughing and smiling.
मी बघतो हसतमुख असतात ते व्हॉलेंटियर्स. Smiling and laughing and pushing one another and doing the work. एकमेकांना ढकलून कामं करत असतात. अरे कर, ये कर, वो कर. See, that is holy calling. त्याला पवित्र पाचारण किंवा God calling had called म्हणतात. them to do. देवाने त्यांना कॉल दिलेला आहे ते That's why करायला. joy is pouring out of their म्हणून hearts. आनंद त्यांच्या हृदयातनं बाहेर पडतो. कळतंय का? They are the Levites of the pew. ते लेवी आहेत. या ओळींचे, या रांगांचे लेवी, लिवाइट्स ते आहेत. They don't stand there to be seen. ते दिसायला उभे राहत नाहीत काही, They stand to make the scene possible. तर सगळं दृश्य शक्य व्हावं म्हणून ते उभे असतात. So when you walk on Sundays in the morning in the sanctuary of God, तर रविवारी सकाळी जेव्हा तुम्ही लोक या देवाच्या पवित्र निवास मंडपात येता and you find all the chairs Hallelujah. set up, आणि आल्यानंतर तुम्हाला दृश्य दिसतं When की you don't- सगळीकडे खुर्च्या मांडलेल्या आहेत when you don't trip over the wires, आणि तुम्ही कुठल्या वायरीवरती ठोकर खाऊन पडत नाही. when you sit on the chairs, then it doesn't leave a mark on your pants. खुर्चीवर बसल्यानंतर पॅन्ट घाण होत नाही. It's all because they are done by the unsung heroes. तर हे सगळं Of the kingdom. अदृश्य हिरोंनी केलेलं काम आहे. Because they answered the call of God. कारण देवाच्या कॉलिंगला त्यांनी होकार दिलाय. Just imagine you are coming in and no chairs are set up. कल्पना करा ना, समजा तुम्ही आलात आत बर का आणि एक खुर्ची धड मांडलेली नाही. Then I say from the stage, come on, pick up each one of you आणि a मग chair ते- for yourself. मग मी स्टेजवरून सांगितलं की प्रत्येकाने आपापली एक खुर्ची घ्या आणि बसा. Half of the anointing goes there itself. अर्धा अभिषेक तर तिथेच जाईल ना, Because our hearts are disturbed. कारण की हृदय सगळी डिस्टर्ब होऊन जाणार. देयर लॉ अँड ऑर्डर इन द चर्च ना बाबा. See, what about देव the security team? शिस्तबद्ध देव आहे. हे सेक्युरिटीतली मुलं ही उभी राहतात. They ही. stand guard here. हा कशी उभी राहतात ही अशी They stand guard by me, by my wife, by my daughter, संरक्षण करायला उभी राहतात ना माझं, by every child, by बिशपचं, every guest. माझ्या मुलीचं किंवा जे कोणी सगळे इथे येतात, पाहुणे मंडळी येतात, त्यांचं रक्षण करायला उभेत नाही की टाइमपास आहे क्या? For years they have been doing it. आणि वर्षोनवर्ष करतायत ना. They stitch their own clothes हा मी देतो का त्यांना कपडे? ते स्वतः शिवतात आणि घालतात and they stand 3 times a week आणि 3 दिवस आठवड्यात उभे राहतात and they remain faithful आणि विश्वासू राहतात. काय पगारावर आहेत even when nobody notices आणि them. कोणी त्यांना बघत नाही. किसको नाम भी मालूम नहीं रहेंगे इन बंदों के. That is not a job for them. हे काय नोकरी नाही त्यांची. That's a sacrifice for हा them. त्याग आहे त्यांनी That is केलेला. a calling for them. हे कॉलिंग आहे त्यांचं ऑलरेडी. And they do it cheerfully. आणि आनंदाने करतात. आनंदाने आनंदाने They do करतात. it with courtesy. कर्टसीनं आदरानं आनंदानं करतात. With diligence they do it. With अगदी sacrifice they do तत्परतेनं it. त्याग पूर्ण रीती करायचं म्हणून कुथत कुथत करत नाहीत, आनंदाने करतात. See, म्हणून तो calling म्हणतो. is not just what you do on the spotlight. बेटा कॉलिंग म्हणजे या फोकस खाली केलेल्या कामांना कॉलिंग म्हणत नाही. It's what you do when nobody watches you. कोणी तुला बघत नसताना तू काय करतो, दॅट इज कॉलिंग. It's what you do when nobody appreciates you. कोणी तुझं कौतुक करत नाही तेव्हा तू काय करतो, दॅट इज कॉलिंग. Ministry is not only the pulpit ministry. बेटा मिनिस्ट्री फक्त स्टेजवरची नसते राजा. Ministry is even in the parking lot. स्टेज पार्किंग मध्ये पण सेवा पार्किंग मध्ये पण असते माहिती आहे? Ministry is even in the security lot. आणि या सिक्युरिटीच्या कामात पण मिनिस्ट्री असते. Security post. सिक्युरिटी पोस्ट म्हणा, Amen. सगळ्या ह्या सगळ्यां ही जी कामं आहेत, इट्स अ पार्ट ऑफ कॉलिंग. God doesn't just see your talents. देव तुझ्या कला आणि टॅलेंट फक्त बघत नाही काय. यू माइट बी मल्टी टॅलेंटेड Say, बट He asks for hearts. He asks for those people who will not bury it in the earth. देव हृदय मागतो. देव अशी लोक मागतो की जे घेऊन सगळं जमिनीत पुरणार नाहीत तर वापरणार. And God doesn't use them famous. आणि देव त्यांना असं प्रसिद्धीसाठी वापरत नाही. He sustains with them that are faithful. की जे विश्वासू आहेत, इमानी आहेत, त्यांच्या पाठीशी देव उभा राहतो. Amen. जे कराल ते इमानाने करा बेटा. Say, and these people who carry these 5,000 chairs, they are portable altars. आणि हे जे 5-5 हजार खुर्च्या खांद्यांवरती घेऊन इथं मांडतात, ह्या छोट्या छोट्या वेद्या आहेत. पोर्टेबल वेद्या आहेत या. Amen. You Amen. are custodians of worship space. तुम्ही आराधनेच्या जागेमध्ये येणारे आहात. Amen. आमेन. You know the importance of the church. तुम्हाला चर्चचं महत्व कळलेलं आहे. You know how lives are changed here. कळलंय तुम्हाला आता की इथे जीवन कशी बदलतात, कारण तुझं बदललंय. Say, you are kingdom laborers. आणि तुम्ही राज्यातले कामगार आहात. आपण Amen. असे नव्हतो आधी. तू तशी नव्हती, मी तशी नव्हते. आपण बदललोय. See, बदलायला पाहिजे. वी नीड टू चेंज. and वी हॅव टू चेंज. these securities, they are like shields for us. आणि A सेक्युरिटी shield for a shepherd. ढाल बनून उभे राहतात मेंढपाळासमोर. Amen. आमेन.
And many times your arms always raise up the praises. आणि अनेक वेळेला तुमचे हात स्तुतीवर करतात. Amen. आमेन. हात Their वर जाऊन स्तुती presence करतात. stops the chaos in the church. त्यांचं हे जे सानिध्य आहे चर्च मधला गोंधळ बंद करतो ना. Amen. एखादा उनको देखकर ही शांत होता ही रहेगा कि इधर बंदे खड़े शांत रहे. Say, and that gives us freedom to preach, freedom to praise God. त्यातनं आमच्या सारख्यांना मोकळीकता मिळते ना की प्रीच करते रे. आमच्या सारख्यांना आजादी मिळते प्रीचिंग करायला. Yes. की आहेत देवता असतोच हो, पण दृश्य माणसंही लागतातच ना. Say, we are not just volunteers. ते फक्त व्हॉलेंटियर्स आहेत असं नाही. They are carrying vessels of worship. आराधनेची पात्र घेऊन फिरतायत. Say, I'm carrying vessels of worship. म्हणा मी आराधनेचं पात्र घेऊन फिरत आहे. Amen. Amen. God sees my hand. देव माझे हात बघतो. Even when nobody else sees, God sees. आणि कोणी जरी पाहिलं नाही तरी देव पाहतो. Praise God. देवाला धन्यवाद. आणि ह्याच तत्वांवर आम्ही दोघं सुरुवातीपासून चाललेले आहोत. म्हणून आम्ही अभिषेकाने तो बोलतोच, पण धाडसानी आणि बोलनेसनी पण बोलतो. Amen. बिकॉज वी हॅव डन what we have said. Say. And we say. Your hand becomes holy when you do holy work in the sanctuary of अरे God. देवाच्या निवास मंडपामध्ये तुझं काही काम केलं, पवित्र काम केलं, तर हात तुझेच पवित्र होतात ना. And when you get to heaven, you will see your name inscribed there in heaven. आणि स्वर्गात गेल्यानंतर तुला मग तुझं नाव स्वर्गात कोरलेलं दिसेल. तो किती मोठा आनंद आहे. Because these are the ones who labored for the church. कारण की ह्या सगळ्यांनी चर्चसाठी मेहनत केली असं म्हटलं जाईल आणि तुझं नाव वरती लिहिलं जाईल. It's not just stage work which is called sacred work. Even behind the scene is called sacred work. फक्त स्टेजवरच्या कामाला पवित्र काम म्हणत नसतात. पडद्यामागे केलेली कामही तेवढीच पवित्र आहेत. Amen. There is a calling in the anointing. अभिषेकात कॉलिंग आहे. There is a anointing even in the apron that you wear. आणि जो काही झगा तुम्ही घालता, ड्रेस तुम्ही घालता, त्याच्यावर सुद्धा अभिषेक The आहे. Levites had to wear an apron. लेव्यांना घालावा लागला झगा. And there is anointing there. त्या झग्यावर अभिषेक आहे. Amen. Amen. Even when you work in the kitchen, तुम्ही किचन मध्ये पण कामं करताना इथे it requires anointing. त्यालाही अभिषेक लागतो. See, my office doesn't get cleaned by itself. ज्या ऑफिस मध्ये मी बसतो ना त्याचा आपोआप साफ होत नाही बरं My का. Just tea to let you doesn't know. get brewed by itself. आणि असं माझा जो चहा किंवा कॉफी आहे ती अशीच उकळून येते आपोआप असं नाहीये. My light food that comes on the table doesn't just appear जे from अन्न the माझ्या air. टेबलावर येतं ते असंच येत नाही काही. Somebody is serving. कोणीतरी त्याच्या मागे आहे. Somebody who is called by God is serving. कोणीतरी ज्याच्यावर कॉलिंग आहे ते सेवा करतायत. Say, I also talk about families who support us with food आणि every जे week. परिवार ज्या फॅमिलीज आम्हाला दर आठवड्याला काही ना काही जेवण पाठवतात त्यांचंही मी बोलतो. They have made it a calling to serve us food. कॉलिंगच त्यांनी केलेलं आहे स्वतःचं ते की आम्हाला यांना खाऊ घालायचं. Not once, एकदा नाही, not just twice. दोनदा नाही, They made it a calling to send that food every week. त्यांनी कॉलिंग केलंय स्वतःच्या आयुष्याचं ते की दर आठवड्याला मी यांना अन्न देणार. For past 30 years they've Yes. been doing it. 30 years What is do a you- long, long 30 time. years? 30 years? 30 वर्ष is a long Give time. God the glory. देवाला गौरव द्या. कोण करेल एवढं आणि कशाला? Saturdays, Sundays, Mondays. शनिवार रविवार सोमवार, शनिवार रविवार सोमवार. It's like Peter saying, we cannot leave our preaching and set up tables. हे पीटर जणू असं म्हटल्यासारखं आहे की आम्ही अन्न वाटप करू नाही शकत आमचं प्रीचिंग सोडून. आम्ही नाही पंगत वाढू शकत. आम्हाला प्रीचिंग करणं आहे. And I'm talking about hot tiffins delivered to our home. आणि गरम गरम डबे आमच्या घरी जे येऊन ते देऊन जातात त्याचं बोलतो मी. गरम गरम नहीं, लास्ट हफ्ते में बनाया था, फ्रिज में डाला फिर दे दिया, ऐसा नहीं है. वो गरम आता, कभी कभी आंटी उसका ढक्कन नहीं खुलता. Yes. इतना वो गरम रहता. बहुत गरम रहता. It takes a long time to some of the हाँ, lids ढक्कन to be opened. जल्दी ढक्कन नहीं खुलता. मग समजायचं आहे गरम पॅक केलेलं आहे की मेरे दोनों पास्टर गरम गरम खाए, मैं वारी वारी जाऊं. Praise God. It's wrapped in love. काय प्रेमाने पॅक होऊन येतं ते It is stirred with honor. आणि मानाने मिसळलेलं आहे ते And it is sealed with anointing. That's why sometimes it doesn't open. आणि अभिषेकाचा शिक्का आहे त्याच्यावर म्हणून कधी कधी उघडत नाही. बेटा बहुत कुछ रहता है. Amen. ये लाइफस्टाइल है. अनॉइंटिंग और कॉलिंग की ये लाइफस्टाइल होती And है. let me tell you something that will shock many of you. आणि एक अजून सांगतो ज्यातनं तुमच्यातल्या अनेकांना धक्काच बसेल. Because many think that ministry starts with the mic. का अनेकांना असं वाटतं माईक डाला की मिनिस्ट्री सुरू. But God sees the tiffin just as holy as the mic. पण देवबाप त्या टिफिनला पण तेवढंच पवित्र मानतो जेवढं माईकला मानतो. Because you think that the altar is the greatest. कारण तुम्हाला Ministry- असं वाटतं
की वेदीवर या स्टेजवर जे केलं जातं वो काम ही सारे बड़े बड़े काम है. Every work is great provided it is done with faithfulness. असं नाहीये बेटा, प्रत्येक काम मोठं आहे जर ते इमानानं आणि विश्वासूपणे केलं तर. मे इट बी वॉशिंग दॅट वॉशरूम. Say, because Jesus said, कारण येशू बोलले, enter into the joy of the Lord, you faithful servant. ये माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, प्रभूच्या विसाव्यात प्रवेश कर. ये Because माझ्या, that is not cooking, that is calling. कारण तो फक्त स्वयंपाक नाहीये, ते कॉलिंग आहे. That is not delivery, that is destiny. वो खाली डिलिव्हरी नाही किया, तिथे आयुष्याची दिशा घेऊन आलाय तो. Say, that's not catering, that's a covenant. वो केटरिंग नाहीये, वो करार आहे. It's a covenant relationship we have with one another. कराराचं नातं आहे आपलं I एकमेकांशी. give my best, you give me the best. मी तुम्हाला उत्तम देतो, तुम्ही मला उत्तम देता. And we together give the best for the आणि kingdom आपण of एकत्र God. मिळून देवाच्या राज्याला उत्तम देतो, द्यायला पाहिजे आणि देणार आहोत. Because the Old Testament, they didn't just bring sacrifice, कारण जुन्या करारात फक्त त्यांनी अर्पण आणली असं नाही, they prepared it. तयारी केली. See, they didn't just shout, they stirred it in फक्त them. आरडाओरडा केला असं नाही, हृदयातनं तयारीने आले होते ते. They just didn't wave their hands, आणि फक्त हात वर केले असं नाही, they washed the feet. पाय पण धुतले. Yes. हाथ तो ऊपर सभी करेंगे, पैर कौन धोएगा? Say, Jesus washed the feet of the disciples. येशूंनी धुतले ना शिष्यांचे पाय. It's a calling. कॉलिंग आहे ना ते, येशूंवर कॉलिंग होतं ना. त्या And- कॉलिंग मध्ये येशूंनी काय केलं? शिष्यांचे पाय पण And धुतले. the God who sits in the heaven sees it all. आणि देव जो स्वर्गात बसलाय तो सगळंच पाहतो बरं. See, here is a choose carefully the ones who will serve at the table. म्हणून लिहिलंय की तुम्ही सांभाळून माणसं निवडा Because पंगती I'm going पाडायला. to show up there also. कारण मी तिथेही येणार आहे. 12 जण तुम्ही 12 जण शिष्यांच्या समुदायाला म्हणाले. So let me prophesy to this church this morning. तर मला आज या आपल्या चर्चला प्रॉफेसी द्यायची आहे. The hands that are doing the menial jobs, जे हात छोटं छोटं काम करतायत to the feet that is going to the kitchen to prepare food for us, किंवा जी पावलं किचन मध्ये जातात आमच्यासाठी काहीतरी तयार करायला, to the hearts that I've said I have to prepare the best meal for the man of God. आणि जे हृदय म्हणतात की मला देवाच्या सेवकासाठी छान असं काहीतरी करायचंय आज. Because I know what he carries. कारण मला माहितीये देवाचे सेवक काय घेऊन येतात आमच्यासाठी. Because that's not just hospitality, कारण तो फक्त पाहुणचार नाहीये, that is holy fire that is raging in their heart. ती पवित्र आग लागली त्यांच्या हृदयात. Amen. आमेन. Because you are like that Shunammite woman who is making room for Elisha. कारण तुम्ही त्या शुनेमकरीन स्त्रीसारखे आहात जिनं एलियासाठी अलिशासाठी खोली तयार केली. Something is going to happen in return for you. परतफेडीत काहीतरी तुझ्या जीवनात तर होणारच. Receive it in the name of Jesus. येशूंच्या नावात स्वीकार. तिने रूम तयार केली ना, खोली तयार केली. I am prophesying to you. मी प्रोफेसी देतो ना तुम्हाला. She prepared the room, she prepared the table, तिने खोली तयार केली, She खोली prepared टेबल the तयार bread. केलं, बिछाना she तयार केला, prepared the food. अन्न तयार केलं A miracle happened. आणि चमत्कार झाला. God blessed देवाने तिला आशीर्वाद that दिला lady with a son, संतानाचा, healed them also. आणि त्याला बरंही केलं. Even in the famine stricken land, things can दुष्काळग्रस्त change देशात सुद्धा गोष्टी बदलल्या. when you start working in the sanctuary of God. देवाच्या मंदिरात जर काम तुम्ही सुरू केलं तर हे सगळं शक्य आहे. You are like Martha, मग तुम्ही मार्थे who served Jesus with meals, ज्या मार्थेनं येशूंना अन्न स्वयंपाक तयार करून दिला and it came back to her आणि तो तिच्याकडे परतही आला. because कारण when Lazarus died, लाजर जेव्हा मेला Jesus remembered. येशूंनी आठवण केली He raised him up from the dead. आणि येशूंनी येऊन लाजराला मेलेल्यातनं जिवंत केलं. She was not preaching, मार्था कुठं प्रीचिंग करायची? she was preparing food in the kitchen. मार्था प्रीचिंग नाही करायची, ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करायची आणि येशूंना खायला घालायची. That's all. बस. But that was the calling. पण ते तिचं कॉलिंग होतं. Your calling will reward you. तुझं कॉलिंग तुला प्रतिफळ देईल. Whether it's an office or a menial job. मग ते कॉलिंग कुठल्या मोठ्या ऑफिसचं असो नाही तर लहान काम असो, नेव्हर माइंड. What about the women who followed Jesus with their substance? ज्या बायका येशूंच्या मागे सगळ्यांनीशी गेल्या त्यांचं काय? In Luke 8 verse 3, लूकचा 8 अध्याय 3 वचन. say, हं? God bless them. देवाने त्यांनाही आशीर्वाद दिला. Amen. आमेन आमेन. Your tiffin is oil, your chai is ministry. तू बनवलेला चहा ती पण एक मिनिस्ट्री आहे. तू टिफिन देतो ते पण एक कॉलिंग आहे. You give a cup of cold water तुम्ही थंडगार पेल्याचा एक to a ग्लास, disciple or to anybody who is a believer. थंडगार पेला कोणाला तरी पाण्याचा देता, बिलीवरला देता, कोणालाही देता, It's a calling. तेही कॉलिंग है. You will receive your reward. किसी को पानी पिलाना भी कॉलिंग है बेटा, किसी को खाना खिलाना भी कॉलिंग है. Your meals, प्रतिफळ मिळेल. your meals have a memory in heaven. आणि त्या सगळ्या स्वयंपाकात स्वर्गातली आठवण आहे.
every onion you cut, प्रत्येक कांदा जो तुम्ही चिरता God saw it. देव बघतोय. रोते जा और काटते जा लेकिन करते जा. Every roti that you rolled, God saw it. प्रत्येक चपाती तू भाजलेली आणि लाटलेली देवानी बघितली. Hospitality has its own reward in heaven. पाहुणचाराला स्वर्गात वेगळं प्रतिफळ आहे. I know of people, मला माहिती आहेत लोक they love to serve others. त्यांना ना दुसऱ्यांची सेवा करायला फार आवडतं. I know of them. मला माहिती आहे तशी माणसं You ज्यांना go to their home, they will say, sit 10 minutes and I will prepare food for you. त्यांच्या घरी गेलो ना ते म्हणतात 10 मिनिटं बसा मी आता स्वयंपाक करून टाकतो. Others cannot do it. बाकीच्यांना नाही जमणार ते. But 10 that is the calling. पण त्यांच्यावर ते कॉलिंग आहे ते 10 मिनिटात काहीतरी छान बनवतात. Yes. Others will say, किती लोक आले? 10 लोक. Oh God. बाकीच्यांना 10 लोकांचं करायला 10-1 वर्ष जातील. Because they will be offended. त्यांना वाईट वाटणार. But some of them, पण काही they have a calling of hospitality. काहींवर कॉलिंगच असतं पाहुणचार करायचं. They will say, ते म्हणतात how many are coming home? किती जण येत आहे 5 तुम्ही? of you. 5 जण. Bring 50 to my house. 50 घेऊन या माझी That तयारी is a आहे. calling. ते कॉलिंग आहे. 50 घेऊन या माझी तयारी म्हणजे काय त्याच्यावर ते कॉलिंग आहे. आपल्याकडे एक दोघे येणार म्हणजे टेन्शन. Say, because God writes down in glory. कारण की देव लिहून ठेवतो ते. लिखाण आहे देवाकडे ते. So let not the world laugh at your apron. तर जगाने तुझा जगा बघून हसू नये. Amen. आमेन. They must have laughed at Jesus washing the feet of the येशूंना बघून disciples. काही लोक येशूंना बघून पण हसले असतील की येशू काय शिष्यांचे पाय धुतात असेल. But Jesus said, पण येशू if म्हणाले you also want to be greatest, तुम्हाला जर थोर व्हायचं असेल be the servant of all. तर सगळ्यांचा चाकर बना. Say, थोर व्हायचंय का चाकर बना. but they said what? मग ते म्हटले काय The going up is from down. वर जायला खालून जावं लागतं. Yes. हो हो वर जायला खालूनच जावं लागतं. If you want to cross over in one place to Mumbai, you have to go to that Setu road which goes under the अटल सेतू See, काय yes. किंवा तिकडे त्या वर्ली साईडला त्यांनी समुद्राखालचा पण ब्रिज आता तयार केलेला आहे. Amen. मुंबईमध्ये आहे असं It सगळं goes केलं. down the sea to go on top. समुद्राखालून तो ब्रिज जातो वर यायला. Hey, otherwise you cannot cross the other side in minutes. नाही तर पहिल तिरी तुम्हाला 2 मिनिटात तर जाता येणार नाही. महासागर पार करताय नाला नाही. Say, महासागर पार करताय सर नाला नाही ब्रिज डाला म्हणून नीचे. and when you honor the anointing, आणि जेव्हा तुम्ही अभिषेकाचा मान कराल heaven will honor you. स्वर्ग तुझा मान करेल. Blessing is not just wearing a tie and coming to church, but just folding up sleeves also and getting onto the सूटबूट टाय mopping घालून job. आणि शालू घालून चर्च मध्ये यायचं तेवढंच फक्त आशीर्वाद आणि अभिषेक नाही. कधी कधी भाया गुंडाळायला लागतात आणि पदर असे खोचावे लागतात की चल करले ते चल चल Because आजा. the Levites carried only what was holy. कारण लेव्यांनी फक्त जे पवित्र आहे तेच धरलं होतं. If you read in the book of Numbers, जर तुम्ही गणना हे पुस्तक वाचलं the Levites were chosen by God. तर लेव्यांना देवाने निवडलेलं आहे. What to do? काय करायचं? Not to preach, उपदेश करायला नाही not even to burn sacrifices. किंवा अर्पण चढवायला पण नाही होमार्पण करायला पण नाही. Moses said, मोशे म्हणाला you will only carry the sacred items. लेव्यांना मोशे म्हणाला तुम्ही केवळ पवित्र गोष्टी ज्या आहेत ना त्यांना उचलायचं आहे. Carry the ark of the covenant from there and place it here. म्हणजे कराराचा कोष तिथून उचला इथे आणून ठेवा. Take that showbread table and place it here. ती बघा समर्पणाची भाकर तिथं ठेवली आहे ती उचला इथे आणून ठेवा. Pick up the lampstands and keep it here. समई तिथं ठेवलेली ती समई उचला इथे आणून ठेवा. What is that trumpet doing in the corner? Wipe it up and play it here. तो कर्णा कसा तिथे कोपऱ्यात असा पडलाय त्याला धूळ लागली उचलतो त्याला साफ कर त्याला जागेवर ठेव. See? हा, मी तर चर्च मध्ये आले ना कधी मी सुरूच होते गेट पासून अरे ये क्या है इधर एवढा. They set the stage before the stage was lit by fire. म्हणजे स्टेजवर आग लागण्या अगोदर हे स्टेजची तयारी करणारे कलाकार. See? They didn't want to be in the spotlight. त्यांना या प्रकाश झोतात यायचं नव्हतं. They were the light movers. ते स्वतः प्रकाश हलवून Movers फिरणारे. and shakers. ते स्वतः हलवून फिरणारे तयारी करणारे. Amen. आमेन. Because you are preparing the place for the glory of God to descend कारण there. बेटा एक लक्षात घ्या ही पूर्व तयारी तुम्ही लोक जी करत असता देवाचा गौरव देवाचा सहवास तिथे येऊन राहावा म्हणून करता ना. I know from today some changes are going to take मला place. माहिती आजपासून काही बदल येतील आता Amen. है की नाही येणारच. अभी खुर्ची लगाते टाइम जो है देखना. Say, कोई and they'll नए be भी आ जाए. fighting. I will put the chairs. आणि भांडणं करतील नाही नाही मला पण लावू द्या ना ब्रदर मला ही राव ऐसा प्रीचिंग होता है उसके ऊपर मेरे को भी लगाने दो ना. First Chronicles 15:2. एक इतिहास 15:2 There David said, तिथे दावीद म्हटला only the Levites should carry the ark of God.
फक्त लेव्यांनी कराराचा कोष उचलायचा. For the Lord chose them to carry it and to minister before Him forever. लेव्यांशिवाय कोणीही देवाचा कोष वाहू नये, कारण सर्व काळ देवाचा कोष व्हायला, सर्व काळ माइंड यू, सर्व काळ देवाचा कोष व्हायला व त्याची सेवा करायला यहोवाने त्यांनाच निवडलंय. See, they were not carrying drums, they were carrying their destiny. ते आयुष्याची दिशा घेऊन फिरत होते, केवळ ड्रम नाही. They were carrying the drums, they were carrying the things, but they were carrying their destiny. म्हणजे काय, ते लोक त्या गोष्टी उचलायचे, ठेवायचे, फक्त गोष्टी उचलून ठेवायचे नाही, आयुष्याच्या दिशा उचलून ठेवत होते ते. You who carry the Holy Communion in the church, तुम्ही चर्च मध्ये जी पवित्र भाकर जाऊन वाटता, you are carrying the presence of the Lord before the crowd. तुम्हाला माहितीये लोकांच्या गर्दीसमोर देवाचा सहवास वाटताय तुम्ही. Yes, हा? Do you because know by that? doing so, somebody is going to get healed. कारण तसं करताना कोणाला तरी आरोग्य मिळणार आहे तुझ्या अभिषेकामुळे. The atmosphere gets charged when you have वातावरण- anointing and do these works. वातावरण पेटून निघतं ना अभिषेकाने ही सगळी कामं केली तर. से- अभिषेक पाहिजे बेटा. For anointing breaks the yoke. The yoke of the enemy shall be destroyed because of the holy oil. Isaiah. You will never despise small beginnings. छोट्या छोट्या सुरुवातींना असं तुच्छ मानायची गरज नाही. Amen. ये क्या छोटा काम है हम नहीं करते. What हो looks का? like labor, आणि जे असं मेहनतीचं काम वाटतं ना, it may be a leadership in disguise. Who काय knows? माहिती ते मेहनतीचं काम उद्या त्याला मोठा लीडर करून ठेवेल. हु नोस. God put me in a canteen to work. देवाने मला कुठे ठेवलं होतं कामाला? कॅन्टीन मध्ये, कॅन्टीन सुपरवायझर. I worked as a waiter. मी वेटर म्हणून I काम worked केलं as a त्याच्यात. steward, हॉटेलमध्ये वेटर आणि स्टुअर्ड म्हणून काम केलंय मी त्याच्या आधी. serving the people. लोकांची सेवा केलेली, लोकांना खायला दिलेलं आहे. And God picked me up and तिथून- started using me to serve you. तिथून देवाने उचलून मला तुमची सेवा करायला आणलंय. Because you are not just carrying the trays here and carrying the chairs here, you are carrying the truth in you. कारण कुठलंही काम इथे करताना तुम्ही फक्त ती खुर्ची घेऊन चाललाय, तो ट्रे घेऊन चालला असं नाही. तू सत्य घेऊन फिरतोय इथे. You're not just a worker here. इथे तू फक्त कामगार आहे असं समजू नको. You are a warrior in disguise for the devil. अरे तू योद्धा है सैतानासाठी. नहीं, हम तो क्या खाली विनयार्ड का स्टाफ है. आपको मालूम है आप कौन है? विनयार्ड का स्टाफ है मतलब इधर रिवाइवल है. Amen. है ना? Let not your waiting be wasted. तुझी ही प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणं वाया नको ना जाऊ देऊ. Let your hands be anointed by these kinds of services. हातांना अभिषेक दे. या असल्या सगळ्या कामांना करून हातांना अभिषेक्त कर. Some people think only if I pray, anointing will come. काही लोकांना असं वाटतं नाही, मी प्रार्थना केली ना, फक्त प्रार्थना मी केली ना तर अभिषेक येईल. Try to pick up chairs for the kingdom of God, anointing will come on your देवाच्या hand. राज्यासाठी एखादी खुर्ची उचलून बघ, अभिषेक येईल तुझ्यावर. Amen. हातांवर अभिषेक येईल. काय माहित, हात दुखायचा बंद होईल. You know what? Blind Bartimaeus called out to Jesus. आंधळ्या बारतीमध्ये काय केलं? येशूने हाक मारली. What did Jesus say? येशू त्याला काय म्हणाले? Bring that blind man to me. येशू त्या सगळ्यांना काय म्हणाले? त्या आंधळ्याला माझ्याकडे आणा. Was he asking the angels to bring blind Bartimaeus to काय him? देवदूतांना सांगितलं का येशूंनी की देवदूतांनो त्या आंधळ्याला माझ्याकडे आणा? No, the ones who had calling to bring him here. तर जे होते तिथे त्या लोकांना सांगितलं की ह्याला इकडे घेऊन या माझ्याकडे. That itself is a calling. तेच एक कॉलिंग आहे ना. You're bringing somebody to Jesus. तुम्ही कोणाला तरी येशूंकडे आणताय, तेच कॉलिंग आहे. That's a शनिवारच्या calling. सभेला काही माणसं तुम्ही घेऊन येताय, तेही एक कॉलिंग आहे. Yes. सोमवारच्या सभेला यायला सांगताय, वो भी एक कॉलिंग आहे. You bring people on Saturdays, Sundays, Mondays. That is a calling. शनिवार रविवार सोमवार तुम्ही इथे जर लोकांना घेऊन येताय बेटा, तेही एक कॉलिंग You're आहे. already walking in God's will. देवाच्या इच्छेतच ऑलरेडी चालताय तुम्ही. 4 friends ripped the floor, ripped the roof of a house. 4 मित्रांनी घराचं छप्पर फाडलं ना. Why? To lower their friend before Jesus. का? त्यांचा आजारी मित्र येशूंसमोर पोहोचवायला. That itself is a calling. तेही कॉलिंग आहे. Because त्या Jesus चौघांवरचं. said, I saw their faith. कारण येशू म्हणाले त्यांचा विश्वास मी पाहिला. Say, I saw their faith. त्यांचा विश्वास मी पाहिला म्हणजे ते चौघं कॉलिंग मध्ये होते. Say, how much they cared for their friend. किती त्यांना त्यांच्या मित्राची काळजी बघा. We don't know whether they were friends also, म्हणजे- how close they were, but they brought. किती जवळचे मित्र होते ते माहित नाही, पण त्या मित्रांनी त्याला आणलं जरूर. See, you may not be able to pray over somebody, but you can bring somebody to be prayed over. तसं कोणावर तरी तुम्ही कदाचित प्रार्थना करणार नाही, पण कोणावर तरी प्रार्थना व्हावी
म्हणून तर त्यांना घेऊन या. Say, सगळ्यांच्या डोक्यावर तूच हात ठेवले पाहिजे असं काही नाही. Peter wouldn't have come to Jesus if Andrew hadn't brought him. अँड्रूनी पीटरला आणलं नसतं तर पीटर येशूकडे आलाच नसता. See, बायबल Andrew didn't preach to Peter. अँड्रूनी कुठे पीटरला उपदेश केला. He just pointed him to Jesus. अँड्रूनी फक्त इशारा केला की वो जीसस करके है उसके पास चल. Come, I will take you to चल चल मैं Jesus. तुझे लेके चलता. चल पीटर चल. That's a calling in itself. तेही एक कॉलिंग आहे. Maybe एखाद्याला somebody is going to become a Peter to preach. through you कोणीतरी if मग you पीटर bring him. होणार आहे तुझ्याद्वारे जो प्रीचिंग साठी उभा राहील. कारण तू पहिल्यांदा त्याला घेऊन आला. आम्हालाही पहिल्यांदा कोणीतरी आणलंच ना. You may not be the voice on the stage, आणि कदाचित तुम्ही स्टेजवरचा आवाज नसाल. सो व्हॉट, नेव्हर माइंड. but you are the reason the voice got there. पण तो आवाज तिथे पोचायसाठी जर तू कारण आहे आणि त्या स्टेजची तू तयारी करत आहे तेच एक कॉलिंग. Praise God. आमेन. People like us need encouragement. आमच्यासारख्या लोकांना प्रोत्साहन लागतं. How many are there who are Barnabas? आणि किती जण असे आहेत जे बार्नबस आहेत. Be बर्णबा and Barnabas, that's a calling. बर्णबा ते सुद्धा पाचारण ते पण कॉलिंग आहे. Barnabas encouraged Paul when nobody came close to Paul. आणि बर्णबा पॉलला प्रोत्साहन द्यायचा नेहमी. जेव्हा पॉलच्या जवळही कोणी यायचं नाही बर्णबा नेहमी त्याला प्रोत्साहन द्यायचा. That is a calling in itself. अरे ते पण एक कॉलिंग आहे ना बेटा. People come and approach me. लोक येतात माझ्याकडे. Pastor, पास्टर we are praying for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Your message was a blessing. तुमचा मेसेज इतका मोठा आशीर्वाद होता. You are a blessing, Pastor. तुम्ही We love you, आमच्यासाठी आशीर्वाद Pastor. आहे. वी लव्ह यू पास्टर. Some people say, how are you, Pastor? काही लोक आमची विचारपूस करतात की पास्टर तुम्ही कसे आहात. It's an encouragement. आम्हालाही प्रोत्साहन That's मिळतं a ना मग. calling. ते तुमचं कॉलिंग आहे. Because the right word at the right time कारण योग्य वेळेला बोललेला योग्य शब्द can launch a lifetime of purpose. एखादा लाईफ टाइमचा संकल्प लॉन्च करू शकतो. Praise God. योग्य वेळेला बोललेला योग्य शब्द. See, Mary Magdalene ran to the tomb मरिया मगदालिया कबरेकडे धावली. while the world was asleep. जग झोपलंय. That is a calling in itself. ते पण एक कॉलिंगच होतं ना. Everybody was sleeping, but she said no. सगळे झोपले होते पण मरिया मगदालिया म्हणाली नाही मला कबरेकडे जाऊ दे. And so Jesus said, if you are the first one to meet me, I will introduce myself first to you. आणि मग येशू म्हणाले तू जर पहिली मला भेटायला आली आहे तर आता पहिल्यांदा मी माझी ओळख तुलाच करून देतो. So when you show up early to see God, तर तुम्ही लवकरचे जेव्हा येता देवाला शोधायला God shows up to send you. देव येतो तुम्हाला पाठवायला. Amen. आमेन. Every morning I show up myself to God तो रोज सकाळी मी देवाला हजेरी देतो. प्रेझेन्स without fail. न चुकता. Here is Peter, Lord. रोज सकाळी माझी देवाला हजेरी असते. This is what I say. असं म्हणतो मी This is Peter, Lord. की मी पीटर प्रभू I come before your आलो mercy. तुझ्या समोर दयासनासमोर. Sometimes God may be saying, I know you. Why you are saying this? कधी कधी देव म्हणत असेल की रोज काय तेच बोलतो मला माहितीये तू कोण आहेस पण नाही मला हजेरी But लावायची बा. that is my habit. माझी सवय आहे मला हजेरी लावू दे. This is Peter, Lord. की हा पीटर आला Once again I come before परत you. एकदा तुझ्या समोर आला. That's how I start my prayer. अशा रीतीने माझ्या प्रार्थना मी सुरू करतो रोज सकाळी. And then I say, मग मी म्हणतो where's your feet, Lord? तुझे पाय कुठे प्रभू. Let me kiss your feet. तुझ्या पायांना मला मुका देऊ दे. Amen. हे आमच्या प्रेयर रूम मधले सीन आहेत. हा You know, Rhoda. बिहाइंड द सीन यू वॉन्ट. दीज आर बिहाइंड द सीन. You know, Rhoda. रुदा She opened the door for Peter. तिने पेत्रासाठी दार उघडलं. Peter was knocking. पेत्र वाजवत होता. You are scared. Somebody might kill him, isn't it? तो घाबरले कोणीतरी मला ठारच मारायचं. Because कारण surely the angel released him, नक्कीच देवदूतांनी त्याला मोकळं तर केलं but the officials would be seeking him. पण Isn't it? कोणीतरी ऑफिसर त्याच्या मागे पण असतील काय माहित ना. He must be saying, what is taking so long? तर तो जीव धरून आला असेल आणि वाजवत असेल की भाई लवकर उघडा. उघडत का नाही दार तुम्ही लवकर. Praise God. आमेन. The sure-footed Rhoda came running on आणि the door. रुदा आली दाराकडे. See? हा She opened it उघडलं immediately. लगेच. Peter was satisfied. पेत्राला बरं वाटलं. Rhoda, हे रुदा today's lunch is from my side. हो ना आज मी तुला जेवण देईन. आज मी तुला खायला घालीन. आज तेरे नाम पे एक बर्गर मैं See, देता. some may call it a small job, काही लोक दार उघडायच्या कामाला लहान काम but म्हणतील opening the door for someone's answer prayer is a big time thing in heaven. पण कुणाच्या तरी प्रार्थनेचं उत्तर म्हणून तू दार उघडणं स्वर्गात मोठं काम आहे. See, that little boy who gave his lunch to Jesus, तो लहान जो मुलगा ज्याने येशूंना आपला जेवणाचा डबा दिला. 5 loaves and 2 fish. 5 भाकऱ्या 2 मासे. That's a calling in itself. तेही एक कॉलिंग आहे ना. Amen. आमेन. Because you are giving something from your hand. कारण तुम्ही तुमच्या हातून काहीतरी देताय. And the calling also was there of his mother. आणि आईचं कॉलिंग पण त्याच्यावर होतं. Because mother prepared that food for him. कारण आईनं तो डबा भरून दिला होता त्याला. You're म्हणजे त्या going. मुलाबरोबर आईचंही कॉलिंग आलं. Yeah, she must have said, आई म्हणाली असेल ना where are you going? कुठे चालला. To play cricket? क्रिकेट खेळायला चालला का. No, mama. नाही मम्मा I'm going for Jesus' meeting. येशूंची एक मीटिंग आहे Oh, तिथे चाललो. Jesus' meeting. Take अच्छा. some more.
येशूंची मीटिंग आहे, घेऊन जा थोडं अजून. Say, and I pray, मी प्रार्थना करतो, Lord, प्रभू my son should become a believer. माझा मुलगा बिलीवर व्हावा. He should be used by Jesus. येशूंच्या सभेला चालला. Lord, let Jesus' eye fall on my son. येशूनी त्याला वापरावं. येशूंचे डोळे माझ्या मुलावर पडू दे. Who knows? कोणाला ठाऊक. And that's how Jesus' eye fell on that fellow. अशा रीतीनं त्या मुलावर येशूंचे डोळे पडले असतील, म्हणजे त्याच्या आईचं कॉलिंग पण त्याच्यात आहे. Calling, calling. कॉलिंग That small girl, ती लहान मुलगी, a mistress in the house of Elisha, of Naaman, the commander in chief of Syria. नामानाच्या घरातली ती लहान मुलकरीण, She said to the prophet, ती म्हटली ना if you only go to Elisha, की तुम्ही जर अलिशाकडे गेलात ना, you'll be healed. आमच्या देशात देवाचा एक सेवक आहे, त्याच्याकडे तुम्ही गेलात ना आणि त्यांनी प्रार्थना केली ना, तुम्ही बरे व्हाल सर. A quiet witness can unlock a powerful healing. एखादी शांत साक्ष सामर्थ्यवान आरोग्य आणू शकते बेटा. देवाची कामं करायला गोंगाटच करावा लागतो असं काही नाही. शांततेत सभ्यतेने पण गोष्टी होतात. Because even a silent service can position you for divine encounter. कारण शांत सेवा सुद्धा तुम्हाला दैवी भेटीसाठी तयार करू शकते. That donkey that carried Jesus, ते गाढव येशूंना जे घेऊन आलं, that is a calling in itself. तेही कॉलिंगच आहे. गाढवावर पण कॉलिंग होतं. If you carry Christ with humility, नम्रतेनं जर तुम्ही येशूंना घेऊन आलात, heaven will call it holy. स्वर्ग त्याला पवित्र म्हणेल. Joseph Arimathea, योसेफ अरिमथाईकर what did he do? काय केलं He त्यांनी? gave his tomb to Jesus. त्याने आपली कबर येशूंना दिली. That itself is a calling. ते पण कॉलिंग आहे. Amen. आमेन. When you give God the resting place, देवाला जेव्हा तुम्ही विसाव्यासाठी जागा देता, He will turn it into a resurrection place. पुनरुत्थानाची जागा बनणार आहे. मग ती You gave the tomb, I give it back to you. मी तुला तू मला कबर दिली, ती कबर मी तुला परत केली. But Joseph, when he gave, he didn't think that it will be empty. पण योसेफाने जेव्हा ती दिली होती कबर, त्याला असं वाटलं नव्हतं की ही कबर रिकामी होणार आहे. He said, तो म्हणाला, this is a gift from me. माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट Gift. ले लो. Because I want to do something for Jesus. कारण मला येशूंसाठी काहीतरी करायचं. Little did he know that place will be given back to him. त्याला काय माहित होतं, कबर रिकामी पडणार आहे, त्याची कबर त्याला परत मिळणार आहे. Any job. कुठलंही काम. Like Simon the Syrian, जसं शिमोन, he carried the cross of Christ. त्याने वधस्तंभ उचलला ना That येशू itself is a ख्रिस्ताचा. calling. तो Little लाकडी relief Jesus got. लाकडी वधस्तंभ जो येशूंचा तयार झालेला तो त्याने उचललेला आहे. Say, little relief Jesus got. म्हणजे येशूंना थोडा आराम मिळाला ना. Maybe from here till the gate. इथून गेट पर्यंत उचलला असेल, पण तेवढा तर आराम येशूंना मिळाला की नाही. Jesus must have said, येशू म्हणाले असतील, thank you for this. थँक्यू Simon. गॉड ब्लेस यू सोल. जड आहे हा. He carried my cross. त्याने माझा वधस्तंभ उचलला. Will it be forgotten in heaven? मग स्वर्गात तो विसरला जाईल का? Never. कधीच नाही. Jesus शक्यच will नाही. say, when you are honoring him, me, every others, see that you don't forget Simon also. उलट येशू म्हणतील, सगळ्यांचा मान करताना शिमोनाला पण मान द्या, विसरू नका. Amen. आमेन. And Jesus will say, येशू म्हणतील, that widow who put that 2 mites ती in the विधवा treasury, बाई रे, remember all. जिनं 2 नाणी टाकली, तिची पण आठवण ठेवा. Because that also is a calling in itself. तेही कॉलिंग आहे. See, because God doesn't count what you gave, but how much it cost you. कारण देव तू काय टाकलं ते बघत नाही, ते टाकायला तुला कशातनं जायला लागलं ते देव बघतो. तू काय दिलं ते देव बघत नाही, पण तू जे देतोय ना ते देताना तुला चिमटे किती रे बसले ते देव बघतो. Your service is sacred. तुझी सेवा पहिली तर आहे पवित्र. Your labor is loved. तुझी मेहनत जी आहे त्याच्यावर प्रेम आहे. Your calling is seen by God. तुझं कॉलिंग देव बघतोय. Amen. आमेन. आमेन. And God will bless each one of देव you. प्रत्येकाला तुम्हाला आशीर्वाद दे. Praise the Lord. आमेन. देवाला धन्यवाद. What a message. Keep it simple, keep it real. Today's message. साधं ठेवा पण खरं ठेवा. आजचा उपदेश. Thank you, Jesus. As a pastor, I have to touch every area. And that's why I have to speak on these lines too. पास्टर म्हणून मला सगळ्या भागांना स्पर्श केला पाहिजे, म्हणून मी या ओळींवर सुद्धा बोलतोच. As a teacher, I speak something else. शिक्षक म्हणून सोमवारी मी वेगळं बोलतो. As an evangelist, I speak something else. सुवार्तिक म्हणून शनिवारी मी आणि वेगळं बोलतो. Amen. आमेन. हालेलुया. I have to fulfill all these roles या सगळ्या भूमिका मला पूर्ण करायच्या असतात, because that's what He has called me to do. कारण देवाने मला हेच सगळं करायला बोलावलंय. And as an apostle, आणि एक प्रेषित म्हणून I have seen that many churches have sprung from our church. मी बघितलंय आपल्या चर्च मधून अनेक सारे चर्च बाहेर आलेले आहेत. Many churches. अनेक चर्च आपल्या चर्च मधून बाहेर आलेत. Most of the churches in Pune have sprung up from Vineyard Workers Church. पुण्यातले अनेक जास्तीत जास्त चर्च विनयार्ड मधनं बाहेर पडलेले आहेत. हे Whether सत्य it आहे. is Ambarnath, whether it is Sonai, whether it is Nagar, whether
wherever you name कुठेही it. असो, पनवेल असो, अंबरनाथ असो, सोनई पनवेल. असो, अहमदनगर असो, पुण्यात कुठे असो, सुरुवात All, इथे झाली. all these pastors are running these churches. हे सगळे पास्टर्स हे सगळे चर्च चालवतात. They have all sprung from our ministry. आपल्या सेवेतनं, माझ्या सेवेतनंच गेलेत ना. And God has told me you are an apostle आणि also. देव मला म्हटलंय तू प्रेषित सुद्धा आहेस. Amen. सगळ्या सेवांना जो हात लावतो ही इज कॉल्ड अपॉस्टल, प्रेषित. Are you getting me, people? कळतंय का? ते सुवार्तिक आहेत, ते शिक्षक आहेत, ते पास्टर आहेत. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करू. Come, I think so the songs are ready. Today it has to be ready. You dare not. There's anointing. मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बनाकर, मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बनाकर, अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना, Thank you, Jesus. अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते। मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के, मैंने खुद को चढ़ाया है, हाँ यीशु, पावन बलिदान बना के, अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना, अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना। आराधना आराधना Hallelujah. आराधना आराधना Lift up your hands and worship Him. आराधना 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 मेरे यीशु राजा की, पवित्र आत्मा प्रभु की, मेरे यीशु राजा, Yes, glory to you, Lord Jesus. पवित्र आत्मा प्रभु की, बड़ी भोर तेरे दर्शकों में चरणों में आता हूँ, आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ, Thank you, Jesus. बड़ी भोर तेरे दर्शकों में चरणों में आता हूँ, आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ, आराधना 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 Wonderful Jesus. Bless you, Lord. Bless you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Let me tell you this morning, आज या सकाळी मला तुम्हाला सांगू दे, your labor in the Lord is not going to go in vain. प्रभूमध्ये तू केलेले श्रम कधीच वाया जाणार नाहीत. 1 Corinthians 15:58. 1 करीन 15:58. Your labor in the Lord will not go in vain. तू प्रभूत केलेले परिश्रम
कधी वाया जाणार नाहीत. Whatever little you did जे काही थोडंफार तू केलं in the church चर्च मध्ये to support us, आम्हाला आधार द्यायला, support our ministry, आमच्या मिनिस्ट्रीला आधार द्यायला, support the church, चर्चला आधार द्यायला, because you are placed here, you are planted here. कारण तुला इथे नेमलेलं आहे, तू इथे रोवलेला आहे. Whoever has done whatever for us, ज्या कोणी जे काही आमच्यासाठी केलेलं असेल, इट विल नेव्हर for Vineyard Workers Church, विनयार्ड वर्कर्स चर्चसाठी ज्यांनी केलेलं for आहे, me and for my wife, माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी ज्या कोणी जे काही केलेलं आहे, your reward is going to come to you. तुझं प्रतिफळ तुला मिळणार आहे. That's what the Lord told me in the morning to pray for you. आज सकाळी प्रभू मला म्हणाला की मी तुझ्यासाठी अशी प्रार्थना करावी, I should pray for people who are helping you. अशा लोकांसाठी मी प्रार्थना करावी. प्रभू म्हणाला की जे लोक तुला मदत करतात त्यांच्यासाठी आज प्रार्थना कर. Yes. Some of them have been very faithful to me. काही लोक माझ्याशी खूप विश्वासू आणि इमानी आहेत. From the inception of this church, या चर्चच्या संस्थापनेपासून they have walked with me, माझ्या सोबत चाललेत, never faltered, कधी डगमगले नाहीत, always prayed for us, नेहमी आमच्यासाठी प्रार्थना करत राहिले, supported us, नेहमी आम्हाला आधार दिला, helped us. नेहमी आम्हाला मदत केली. Yes, there are donors who have helped the church to grow. काही देणगीदार आहेत ज्यांनी चर्च वाढायला मदत केली, The tithers, काही दशांश देणार आहेत. such people will not be forgotten. असे लोक प्रभू कधीच विसरणार नाही. Because of you, तुमच्यामुळे the church stands. आज हे चर्च उभं आहे. The anointing is increasing अभिषेक वाढत आहे because of your help. तुमच्या मदतीमुळे. You are like those people of Acts 6, प्रेषित 6 मधल्या त्या लोकांसारखे तुम्ही आहात. serving the tables पंगत वाढताय with all humility, नम्रतेनं, with all love, प्रेमानं, unseen अदृश्य but seen by the heavens. पण स्वर्ग तुला बघताय. Your reward is certain, तुझं प्रतिफळ ठरलेलं आहे बेटा. and God will heal your bodies to serve Him all the more. आणि देव तुमच्या शरीरांना आरोग्य देईल अजून त्याची सेवा चाकरी करायला. All who serve me, says the Lord, प्रभू म्हणतो जे सगळे माझी सेवा चाकरी करतील will be the one who will draw nigh to me. ते सगळे माझ्या जवळ येतील. हालेलुया. मा खराबा शंदरू कोरू बाबा. रामा मामा नरू रू रू रू. Because this is a time of blessing. कारण आशीर्वादांची वेळ आहे. This is the time of a release of blessing. आशीर्वाद मोके व्हायची एक वेळ असते ना राजा, तीच ही वेळ आहे. And you know it in your heart what you did for the church. आणि तुला माहिती ना तुझ्या हृदयामध्ये तू चर्च साठी काय काय केलंयस. You know in your heart what you did for the kingdom तुला of God. माहितीये ना तुझ्या हृदयामध्ये तू देवाच्या राज्यासाठी काय केलंयस. यू नो इट. Today I'm going to pray for you. आज all. मी तुमच्यासाठी मग प्रार्थना करणार आहे. Those who are sick, जे आजारी आहेत you can come up in front. I will pray for you. त्यांनी पुढे या, मी प्रार्थना करेन. And those who are claiming for blessing, आणि जे आशीर्वाद मागतायत, on the basis of your work, God is going to bless you. तुम्ही जे काही काम सेवा चाकरी केलेली आहे त्यावर आधारभूत देव तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देईल. Whether you worked as a staff, स्टाफ म्हणून काम करत असाल, worked voluntarily in the church, व्हॉलेंटियर म्हणून काम करत असाल there will be चर्चमध्ये, a release of blessing in your life. आशीर्वाद तुमच्या जीवनावर आज मोकळे होणार. Yes. होणार. You shall not remain the same, तुम्ही आत तसे राहणार नाही. because कारण this is the time of payment. ही वेतनाची वेळ आहे, Yes. ही मोबदल्याची वेळ आहे, ही पगाराची वेळ आहे. A worker is paid his wages. कामगाराला त्याचं वेतन दिलं जातं. If you are a worker of Christ, जर तुम्ही ख्रिस्ताचे कामगार आहात, today आज there will be a release of certain amount of blessing in काही your life. आशीर्वाद तुमच्या जीवनात काही प्रमाणात तरी आज मोकळे होतील. And I have prayed for you. मी प्रार्थना केली आहे And that तुमच्यासाठी release will come. आणि ते आशीर्वाद आज मोकळे होणार. If it's not 100%, it will start with 10%, 20%. 100% नाही, 10-20% सुरुवात होईल. In various ways, He will वेगवेगळ्या bless you. रीतीनं तो तुला आशीर्वादित करेल. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? I'm going to pray. मी प्रार्थना करणार आहे. Just play the organ. Thank you, Father. Play the Thank you, organ. Master. Play the organ. Thank you, Jesus. Thank you, Father. प्रभू Lord, you told me that I should pray for these people. तुम्हाला म्हणाला या लोकांसाठी मी प्रार्थना करावी. After giving the message, pray for these people. त्यांना उपदेश केल्यानंतर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असं तू And you're going to म्हणालास. release a blessing. आणि तू आशीर्वाद मोकळे करणार You're going to आहेस. release the blessing. तू आशीर्वाद मोकळे करणार आहेस Now is the म्हणालास. time. आताची वेळ आहे. They are in need, oh Lord. या लोकांना गरजा आहेत. They are in need. या लोकांना गरजा आहेत. There are some families that are broken, काही परिवार तुटलेले आहेत, yet they have served in the church. तरी सुद्धा ते चर्च मध्ये सेवा चाकरी They are करतात. hurting people,
काही लोक आहेत ज्यांना इजा झाल्या आहेत. painful instances in the homes. त्यांची हृदय तुटलेली आहेत, हृदयांना जखमा आहेत, घरात काहीतरी वेदनामय Some चाललंय. don't have jobs. काहींना नोकऱ्या नाहीत, Some have jobs but no promotion. काहींना नोकऱ्या आहेत पण बढती नाही, Some need healing, Lord. काहींना आरोग्याची गरज आहे. With all their weakness, they are serving you. त्यांच्या सगळ्या अशक्तपणात सुद्धा ते तुझी सेवा चाकरी With करतायत a smile on their face. आणि तेही चेहऱ्यावर हास्य घेऊन करतायत, They are working. काम They करतायत. are volunteers. व्हॉलंटियर्स आहेत, The security people. सिक्युरिटी मधले लोक आहेत, The media team. मीडिया आहे, साऊंड आहे, क्वायर आहे, संडे Sound, स्कूल choir, आहे, prayer warriors, मेंबर्स आहेत, Sunday प्रार्थना school. योद्धे आहेत, लीडर्स आहेत, संडे स्कूल आहे, The elders, the leaders, the एल्डर्स आहेत, zonals. लीडर आहेत, झोनल आहेत, cell सेल leaders. लीडर्स आहेत, All these people. ऍडमिन आहे, सगळे काम करतायत. This is your time of receiving. ही वेळ तुम्ही स्वीकारायची वेळ आहे. Father in heaven, माझ्या स्वर्गीय बापा, as a bishop of this church, या चर्चवर ठेवलेला बिशप म्हणून I'm praying for my people, माझ्या Lord, लोकांसाठी मी आता प्रार्थना करतो, because you told me to pray कारण for तू them, मला आज सांगितलंस त्यांच्यासाठी that प्रार्थना you will करायला. release a blessing on their आणि तू lives. म्हणालास की मी प्रार्थना केल्यावर तू आशीर्वाद You will मोकळा release करणार a आहेस. breakthrough in their त्यांच्या lives. जीवनात तू नवीन सुरुवात मोकळी करणार I आहेस. pray in the name of Jesus. येशूंच्या नावात मी प्रार्थना करतो, Touch their lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. First, I pray for the sick people. पहिले मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो, Every sickness, प्रत्येक आजार every infirmity, आणि व्याधी I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave them. सोड या लोकांना, Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. That infirmity is leaving you. ती व्याधी तुला सोडून That चालली, pain is leaving त्या you. वेदना तुला सोडून That चालल्या, sickness is leaving तो you. आजार तुला सोडून In the चालला. name of Jesus. येशूंच्या नावात Receive it now. आता स्वीकारा, Receive it now. आता स्वीकारा In Jesus' name. येशूंच्या नावात. See, there is divine power coming पहा, on you. दैवी सामर्थ्य तुमच्यावर येत The आहे. anointing is touching you. अभिषेक तुला स्पर्श करत The आहे. anointing is touching you. अभिषेकाचा स्पर्श तुला होत Be आहे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात फ्री व्हा. That pain should vanish. त्या वेदना गेल्या That पाहिजे, sickness has to vanish. तो आजार गेला पाहिजे, That blood pressure has to तो vanish. रक्तदाब गेला पाहिजे, The heart problem has to ते vanish. हृदयाचे आजार गेले पाहिजेत, The stones in the kidney have to vanish. किडनीकडे गेलेच पाहिजेत, The weakness have to तो vanish. अशक्तपणा गेलाच पाहिजे. In Jesus' name. येशूंच्या नावामध्ये. And let your power descend upon आणि them. तुझं सामर्थ्य या लोकांवर येऊ Let दे, your healing descend तुझं upon them. आरोग्य या लोकांवर येऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. See, Jesus is touching somebody here. पहा, येशू एखाद्याला इथे स्पर्श करतात. Yes, just check up in your body. आपलं शरीर तपास फक्त. Something is released in your body. काहीतरी तुझ्या शरीरामध्ये मोकळं The होत आहे. power of God is released in your देवाचं body. सामर्थ्य तुझ्या शरीरात मोकळं होत आहे. Father, I pray. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, People who have problems at home, ज्या लोकांच्या घरी काही त्रास आहेत they are still serving you, Lord. तरी सुद्धा ते तुझी सेवा चाकरी You करतात. solve the problems in the तू homes. त्यांच्या घरच्या समस्या सोडव दे बाप्पा. Every devil, सैतान, I command you in the name of Jesus. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave the family सोड. members in Jesus' name. लोकांचे परिवार, त्यांच्या परिवारातले लोक सोड येशूंच्या Every नावात. problem creator, leave in Jesus' name. सगळा समस्या निर्माण करणारा परिवारातला सैतान येशूंच्या नावात सोड. Devil, leave in Jesus' सोड name. सैताना येशूंच्या नावामध्ये. Leave the homes in Jesus' सोड name. त्यांची घरं येशूंच्या नावामध्ये. You are removing the peace ते शांती काढून घेणारा सैतान, and bringing restlessness. लोकांच्या घरात अशांती And आणणारा anxiety. सैतान, लोकांच्या घरात टेन्शन आणणारा Leave in सैतान, Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Father, I pray ते बाप्पा, मी प्रार्थना for करतो, those who need a job. त्या लोकांना नोकऱ्या हव्यात, Give them a good job. त्यांना चांगली नोकरी दे, Give them permanent jobs. त्यांना परमनंट नोकरी दे, Increase their salary. त्यांचा पगार वाढव, Raise them up. त्यांना उचल, Give them promotion. त्यांना बढती दे, Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. रबा खराबा शंदरुत रबा बाबा 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 इना मामांदरो In Jesus' name. येशूंच्या नावात. इरा बाबा खराबा शंदरुत ओ रबा बाबा बाबा Leap in खराबा Jesus' name. शंदरुत पुरो बाबा बाबा इना मामांदर अंदर अंदर. Let your presence come upon the people, Lord. तुझा सहवास लोकांवर येऊ दे दे बाबा. Let deliverance come upon the तुझी people. सुटका लोकांवर येऊ दे दे बाबा. Touch their lives. लोकांच्या जीवनाला स्पर्श कर. The devil is still playing. सैतान अजूनही खेळतोय. I command you, devil, त्या सैतानाला मी आज्ञा करतो, in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave the souls. सोड हे जीव, Leave the souls. सोड हे जीव. In Jesus' name. येशूंच्या नावात. They belong to God. हे लोक देवाच्या मालकीचे आहेत. They belong to God. हे जीव देवाच्या मालकीचे आहेत. Your time is over, you तुझी devil. वेळ संपली आहे सैताना. Bring her here. नमः खराबा शंदरो थुकुरो बाबा In the बाबा name बाबा. of Jesus. इनुवा In the name of मांदरा Jesus. अंदरा. Leave in Jesus' name. Never come into her in the name of वीरा Jesus. मामा अंदरा अंदरा लोकुनु मासी. Touch everyone, oh Father.
प्रत्येकाला स्पर्श कर दे बापा. Fulfill their heart's त्यांच्या desires. मनोकामना पूर्ण कर दे बापा. Every fear has to vanish in सगळी Jesus' भीती name. येशूंच्या नावात गेली पाहिजे. Encourage them, Lord. त्यांना प्रोत्साहन दे प्रभू. Whatever desire they have, fulfill जे it. काही त्यांची इच्छा आहे ती पूर्ण कर, Because they are serving you. कारण ते तुझी सेवा चाकरी करतात. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद स्वामी. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Praise आमेन. God. आमेन. देवा Please be धन्यवाद. seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या. This was in my heart, हे माझ्या हृदयात होतं. and the Lord had told me in the morning, you have to pray for these people. प्रभू मला सकाळीच म्हणाला होता, अशा सर्व लोकांसाठी तू आज प्रार्थना कर. You give this message हा उपदेश कर and pray for them. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना कर. That's what I did today. मी तेच केलंय And आज. I'm happy मी आनंदी आहे, because I know कारण मला ठाऊक आहे when God says there will be results. देव जेव्हा काही बोलतो त्याचे परिणाम दिसणार. देवाला धन्यवाद. आपापल्या जागी सर्वांनी बसून घ्या प्लीज. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र याला आपल्यामध्ये फिरेल आणि दानपात्र गोळा होईल. सगळ्यांना निवेदन आहे, आपापल्या जागी बसून घ्या. इट्स ऑफरिंग टाइम. कोण आहे त्यांना इकडे वर घेऊन या. ब्रिंग देम हियर. सरेंडर करायला लावा खाली नेऊन. लेट सम पास्टर गो अँड मिनिस्टर. Was there anybody here saying, कोणी when असं will I होतं- be blessed? कोणी असं होतं तुमच्यामध्ये जे म्हणत होतं की मला कधी आशीर्वाद मिळणार आहे, That I was serving God so many years. की इतकी वर्ष मी सेवा चाकरी करतोय, मला कधी Why is आशीर्वाद, not coming and helping me? का मला देव येऊन मदत करत नाही असं म्हणणारं कोणी होतं तुमच्या? Can you come up? Because this message has to be because of some people who are praying in that manner. असं कोणी असेल तर त्यांनी वर येऊन साक्ष सांगा, कारण की नक्कीच कोणीतरी असं असणार आहे अशा रीतीची प्रार्थना करणारं की अजून का मला आशीर्वाद नाही, मी सेवा चाकरी इतक्या विश्वासूपणे करत आहे प्रभू. Because otherwise you wouldn't tell me to preach this message. नाही तर प्रभूनी मला हा उपदेश करायला सांगितलंच नसतं. इथे आहेत कोणीतरी ज्यांच्यासाठी देव बोललाय, त्यांनी येऊन Many, साक्ष many. सांगा. There are many because it won't be किती just सारे? one person. एक हात दोन नसणार आहेत, बरेच It लोक has to असणार be आहेत, many. अनेक अनेक लोक असणार आहेत. Otherwise, he wouldn't wake me up like that in the morning and ask me to write a message and speak in this fashion. नाही तर सकाळी देवानी मला असं उठवून अशा पद्धतीचा उपदेश करायला सांगितलं. सम पीपल टू गिव्ह द टेस्टिमनी प्लीज. Come. सम Tell लीडर्स me, let me know लीव देम. that I'll be happy मी आनंदी होईन ना, मला कळू दे ना की that my देव, sacrifice were not gone in vain. की मी केलेला त्याग पण वाया जात नाहीये. असे कोणीतरी लोक इथे नक्की असणार आहे. स्कॅन देम फास्ट अँड लीव देम फास्ट बिकॉज देयर इज अनॉइंटिंग इन दिस प्लेस. Come, take that. सांगा साक्ष. आ जाओ, ऊपर आ जाओ. इनके पास एक को छोड़ दो जल्दी. इफ इट इज टुडेज रिलेटेड, लीव देम. Only today's related. टुडेज रिलेटेड. हाँ, यस्टरडे हो गया, पहले हो गया नहीं. टुडेज रिलेटेड. इफ इट इज टुडेज रिलेटेड, लीव देम इमिडिएटली. हालेलुया. सिस्टर आपल्यामध्ये ते प्रभूचं कार्य करतात चर्चमध्ये. त्या म्हणतात की मी अनेक वर्षांपासून प्रभूची सेवा करत आहे. घरामध्ये विरोध होतो, अनेक गोष्टी ऐकायला मिळतात, काहीतरी बोललं जातं आणि ते मनावर ओझं येतं. आज त्यांच्या मनावर इतकं ओझं होतं. सकाळी त्या म्हणतात, त्या रडतायत, कारण ते म्हणतात की सकाळी मी घरातून निघताना
प्रभूकडे प्रार्थना केली होती, प्रभू तू पास्टरांशी बोल आणि वचनाद्वारे त्यांनी माझ्याशी बोलू दे आणि माझ्या हृदयाचं सांत्वन करू दे. त्या म्हणतात आहे की प्रभू माझ्याशी बोलला आणि माझ्या हृदयाचं सांत्वन केलं. मला जे ओझं आलं होतं ते निघून गेलेलं आहे आणि त्यासाठी त्या रडत आहेत आता. सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देऊया. आमेन. Even ask them to speak if they have to, because some आणि certain things काही when it गोष्टी- comes from that mouth. काही गोष्टी त्यांना काही गोष्टी त्यांना स्वतःला बोलायच्या असतील तर परवानगी द्या, कारण स्वतःच्या मुखे कधी कधी गोष्टी बोललेल्या बऱ्या असतात. प्रेज लॉर्ड. माझी अशी साक्ष आहे की देवाची सेवा करत असताना अनेक अडखळणी येतात आणि घरात पण विरोध होतो. ज्या एरियामध्ये आम्ही काम करतो त्या एरियामधून पण विरोध होतो. आम्ही ज्या लोकांसाठी प्रार्थना करतो ते लोक खोटं काहीतरी आरोप लावतात. आणि मी सकाळी जेव्हा उठले मला असं हाट होत होतं आतमध्ये. मी म्हटलं प्रभू जर मी योग्य असले ना तर आज माझ्या विषयावांद्वारे तू माझ्याशी बोल. मला काही माहीत नाही लोक काय बोलतात काय नाही, पण प्रभू जर मी योग्य असले ना तर प्रभू वचनाद्वारे माझ्याशी बोल. आणि खरोखरच आज प्रभूंनी वचनाद्वारे माझं भेट घेतली, मला सांत्वन दिलं, मला आरोग्य दिलं, म्हणून मी सर्व गौरव येशूला देते. हालेलुया. आमेन. 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 देवबापाला धन्यवाद असो. आज पास्टरांद्वारे प्रभू जरूर आपल्या सर्वांशी बोललाय. आपल्यामध्ये हे काका आहेत, सॉरी ब्रदर आहेत आणि ते सांगत आहेत त्यांची साक्ष. आपल्या चर्चमध्ये ते व्हॉलेंटिअरचं काम करतात. 3-4 वर्ष झाले ते आपल्या चर्चमध्ये काम करतात आणि ते प्रभूकडे प्रार्थना करत होते की देवबापा माझ्या प्रार्थनेला उत्तर का मिळत नाही. मी तुझ्या चर्चमध्ये शनिवार रविवार सोमवार काम करतो आणि 3-4 वर्ष झाले मी एकच प्रार्थना करतोय, माझ्या प्रार्थनेला उत्तर का मिळत नाही. तर आज पास्टरांच्या द्वारे प्रभूने संदेशातून त्यांच्याशी बोलला आणि त्यांना आज खूप शांती आणि आनंद वाटतोय आणि प्रभू त्यांच्या बरोबर आहे ही खात्री त्यांना पुन्हा एकदा झाली. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. देवाला धन्यवाद. देवाला धन्यवाद. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये सिस्टर विद्या आहेत आणि ते पाषाण येथून येतात. पूर्वी ते सेल लीडरचं काम करत होते, परंतु ते म्हणतात की वेळ नसल्यामुळे मी ते काम सोडलं, परंतु अनेक त्रास समस्या माझ्या जीवनात येत राहिले आणि मग मी प्रभूला म्हटले की देवबाप्पा मी तर तुझी सेवा करत होते आणि मी तुझं कार्य करत असताना देखील हे सगळे असे प्रश्न किंवा माझ्या समोर जे समस्या आहेत ते का उभे आहेत. परंतु आज ते म्हणतात की बिशपांद्वारे देव माझ्याशी बोललेला आहे आणि आज प्रभू बोलला की तू बिंदास जा, सेवा कर आणि पुढचं सर्व काही मी पाहून घेणार आहे. तर तू मागे वळू नको, तर जे काम मी तुला दिलेलं आहे ते करत राहा. तर त्यासाठी ते देवाला धन्यवाद देतात. आपण देखील जोरात टाळ्या वाजूया की परमेश्वराने पुन्हा त्यांना त्यांच्या कर्तव्यावर आणि त्यांच्या कामावर रुजू करायला लावलेलं आहे. त्यासाठी देवाला धन्यवाद. धन्यवाद येशू. आमेन. थँक्यू जीसस. धन्यवाद. हालेलुया. आपल्यामध्ये सिस्टर आहेत त्या म्हणतात की मी 40 दिवसांची प्रार्थना केलेली आहे. आज 40वा दिवस आहे. त्या म्हणतात अनेक प्रकारचं दडपण माझ्या मनावर होतं, ओझं होतं. मला चर्चला कधी कधी येऊ वाटायचं नाही, कारण सेवा करताना देखील लोक मला त्रास द्यायचे. ते म्हणतात की आज जेव्हा मी चर्चला सकाळी येणार होते तेव्हा मी प्रार्थना करून निघाले की प्रभू आज जे काही वचन येईल ते वचन माझ्याशी बोललं जाऊ दे आणि माझ्या मनावर हे जे दडपण आहे ते निघून जाऊ दे. तर ते म्हणतात बिशपजी आत्ता जे काही वचन सांगितलं त्याच्याद्वारे प्रभूने त्यांच्या हृदयाला स्पर्श केलेला आहे आणि त्यांना आता मोकळं वाटत आहे. सर्व गौरव ते प्रभू येशूच्या नावाला देतात. हालेलुया. आमेन. 40 दिवसाचे उपवास प्रार्थनेमध्ये आहे मी. आज शेवटचा दिवस आहे. मी परमेश्वराला एवढंच बोलत होते की आज माझा खऱ्या रीतीने 40वा दिवस पूर्ण होईल जेव्हा तुझ्या दासाच्या मार्फत माझ्यासाठी शब्द निघेल काय. आणि प्रभू येशूचा शब्द माझ्या आध्यात्मिक वडिलांच्या मुखातून निघाला आणि आज माझी 40 दिवसाची सांगता झाली. माझ्या हृदयाला माझ्या मनाला सगळ्या प्रकारे परमेश्वराने शांती दिली. मला माझी व्हॉलेंटिअर टीम सध्या मला माझी वाटू लागली. त्याच्यासाठी मला कायम वाटायचं की ते आगाव येते, आता ते सगळे माझे आहेत असं वाटायला लागले. हालेलुया. आमेन. प्रेज लॉर्ड चर्च. आपल्यामध्ये सिस्टर आहेत, त्यांचं नाव हन्ना आहे. ते आपल्या साक्षीमध्ये सांगतात ते बऱ्याच वर्षापासून प्रेयर वॉरियरचं काम करत होते आपल्या चर्चमध्ये आणि ते स्वतःसाठी देखील प्रार्थना करत होते की त्यांच्या फॅमिलीचं वरती ब्लेसिंग्स व्हावे, उद्धार व्हावे. आणि आज पास्टरांनी जसा मेसेज दिला त्याद्वारे त्यांनी अग्री केलं आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते आपल्या साक्षीमध्ये सांगतात की त्यांच्या फॅमिलीवरती ते ब्लेसिंग्स रिलीज झालेले आहेत. ते त्यांना ते सांगतात की त्यांच्यामध्ये ती शांती आलेली आहे आणि ते ह्या सर्व गोष्टींसाठी प्रभू येशूला गौरव देतात. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशू. आमेन. आमेन. आपल्यामध्ये सिस्टर आहेत, ते स्वतः त्यांची साक्ष देतात. ऐकूया आपण. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. खूप मोठा अभिषेक या वेदीवर आणि चर्चमध्ये आहे, आम्ही जाणू शकतो.
जवळजवळ 30 वर्षापेक्षाही जास्त झाले मी चर्चमध्ये आहे आणि सुरुवातीपासूनच खूप महान कार्य पास्टरांद्वारे आपल्या चर्चमध्ये होत आहे. आणि ज्यावेळेस मी नवीनच चर्चमध्ये होते त्यावेळेस क्लिनिंग डे आपल्या चर्चमध्ये असायचा आणि फ्रान्सिना आंटी त्यावेळेस बघायच्या. आणि नवीन असताना मी आंटींना सांगितलं, आंटी मला यायचं आहे पण प्लीज मला पास्टरांची रूम साफ करायची आहे, तर तुम्ही मला द्याल का? त्या म्हणाल्या तू ये मी तुला देईल. आणि त्या दिवशी ज्यावेळेस मी आले अक्षरशः मी सांगते माझ्या घरामध्ये अन्न नव्हतं खायला आणि मी आले चर्चमध्ये. पास्टरांची रूम त्यांनी मला दिली आणि मी खूप मन लावून ती साफ केली आणि प्रभूकडे प्रार्थना करत होते की देव बाप्पा एवढ्या महान अभिषिक्त सेवकांची मला रूम आज साफ करायला मिळाली, प्रभू तुला धन्यवाद. आणि खूप आनंदाने मी ती साफ केली. ज्यावेळेस मी घरी गेले माझ्या आईने 10 किलो मला गहू आणून दिले, त्याचं दळण आणून दिलं. हालेलुया. त्या दिवसानंतर माझ्या घरातलं तेल आणि पीठ कधीच संपलं नाही. हालेलुया. तर आज माझ्या घरी माझं आता स्वतःचं किराणा मालाचं मोठं दुकान प्रभू येशूने दिलेलं आहे. हा खूप मोठा आशीर्वाद आहे. गेल्या 25 वर्षापासून मी अनुभव आपल्या चर्चमध्ये घेत आहे. आणि म्हणून दास ज्यावेळेस बोलतात स्वर्गातून आलेला शब्द आहे आणि या शब्दाचा मी खूप अनुभव गेल्या 30 वर्षापासून घेत आहे. म्हणून पास्टर आणि सिस्टरांसाठी हृदयापासून प्रभूचे आभार. थँक्यू पास्टर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड बिशपजी. प्रेज द लॉर्ड चर्च आपल्यामध्ये निसी आंटी आहेत. त्यांची फार महान साक्ष आहे, अद्भुत साक्ष आहे, जिवंत साक्ष आहे. ते म्हणतात आजच सकाळी देवाला ते म्हणत होते की देवा माझ्या प्रार्थनेकडे तुझं लक्ष आहे का नाही? प्रभू मी इतक्या वर्षापासून तुझ्याकडे काम करत आहे, मी सेवा करत आहे, मी चर्चमध्ये काम करत आहे, माझ्या घरामध्ये शांती का नाही आहे, माझे पती माझ्या विरुद्ध फार वेळेस भांडणं करत असतात, माझ्या घरामध्ये फायनान्शियल ब्रेक थ्रू नाही आहे, तुझं माझ्याकडे लक्ष आहे का नाही? आणि ते आजच सकाळी प्रार्थना करत होते बिशप. आणि ते म्हणतात पास्टरांनी आज असं बोललं माझ्या मनाला फार शांती वाटली आहे. आणि ते म्हणतात ही शांती जी आहे फक्त परमेश्वराने मला दिलेली आहे आणि प्रभू येशू थेट माझ्याशी बोलला आहे, म्हणून ते संपूर्ण गौरव देवाला देतात. हालेलुया. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये सिस्टर आशा आहेत आणि ते पूर्वी पुण्यामध्ये होते, परंतु लग्नानंतर ते म्हणतात की मी UPला गेले. परंतु जरी UPला गेले तर आज बिशपांनी जी आग या ठिकाणामध्ये लावलेली आहे सुवार्ता गाजवण्याची, ती आग जी आहे आपण जिथे कुठे जाऊ ती चालूच राहणार आहे, ती कधी न विझणारी आहे. कारण पास्टर आणि सिस्टर जे आहे इतक्या अभिषेकाने भरलेले आणि आपल्याला नेहमी तयार करतात. आणि त्या सिस्टर म्हणतात जरी मी UPला गेले, तुम्हाला माहिती UPचं वातावरण किती भयानक आहे, परंतु ते म्हणतात त्या ठिकाणामध्ये देखील जरी मला सुवार्ता सांगता येत नव्हती तिथे, पण मी YouTubeवर सर्व लोकांना त्या ठिकाणामध्ये गोळा करायचे आणि त्यांना वचन सांगायचे. परंतु तिथे म्हणतात तिथेही विरोध व्हायचा. आणि त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मी इथं पुण्यामध्ये आले आणि इथे आल्यानंतर देखील पुन्हा मी त्या ठिकाणामध्ये मला सुवार्ता बाहेर जाऊन सांगता येत नव्हतं, पण मी जसं या ठिकाणामध्ये YouTubeद्वारे लोकांना येशू सांगत होते किंवा चर्चला येण्याबद्दल सांगत होते, पण घरातून देखील आणि बाहेरून देखील लोक मला विरोध करत होते. आणि मी म्हणायचे देव बाप्पा मी तर तुझं काम करत आहे, परंतु हा विरोध का आहे? पण ते म्हणतात आज जसं या ठिकाणामध्ये मी चर्चला आले, पुन्हा एकदा परमेश्वराने मला आवेशाने भरलेला आहे आणि प्रभू मला बोलला की जे तू करत होती ते तू करत राहा आणि अनेक आत्मे आज प्रभूकडे येणं गरजेचे आहे, तर ते तुझ्याद्वारे येत राहतील. तर तुझं जे छोटं काम आहे ते तू करत राहा. तर त्या प्रोत्साहन परमेश्वराने आज त्यांना दिलंय, म्हणून ते देवाला धन्यवाद देतात. आपण जोरात टाळ्या वाजूया आणि प्रभूचे आभार मानूया. धन्यवाद येशू. हालेलुया. Thank you, Father. No work is small. कुठलंही काम छोटं नसतं And your work will be appreciated. आणि तुमच्या कामाचं कौतुक जरूर होईल. Continue doing the work. काम करत राहा. No matter what people say, even after people mock you, don't stop the work of God. लोक काही बोलू देत, लोकांनी तुमची मस्करी केली तरी सुद्धा तुम्ही जे करताय देवाचं काम ते सोडायचं नाही. Focus on Jesus. येशूंवर लक्ष लावा. Focus on us. आमच्याकडे लक्ष लावा. And do the good work. येशूंकडे बघत करा, आमच्या दोघांकडे बघत करा, चांगलं काम करत राहा. And you will be rewarded. तुम्हाला प्रतिफळ मिळणार. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. आमेन. Offering time is still on. Can we have some worship song? यीशु वाह 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 तेरी बातें गुरु बाबा संत मांडरा अब सीखेंगे हम रूसे
यीशु तेरा चेहरा अब देखेंगे हम रूह से तू Praise God. Let's give a mighty clap offering to our Lord and Savior Jesus Christ for His wonderful word through His man of God and woman of God. Hallelujah. Mighty clap offering. Amen. Hallelujah. जोरदार टाळ्या. Amen. जोरदार टाळ्या. All for God's glory. Yes. Amen. Amen. We'll pray for the offering. Gracious Heavenly Father, we thank you for this wonderful afternoon, Master. Today, Lord, Father, you have made us understand, Lord. Lord, your blessing is not always on the upper shelves, but it is always on the lower shelves, oh Father. Thank you, Lord, that, Lord, Master, today, Lord, even the menial job, oh Father, Lord, is respected and honored by you, Father. Lord, your people has given with a cheerful, with a joy in their heart. They have poured out their tithes, their offerings. Master, I pray, bless them, Lord. As your word says in Acts chapter 10:35, Lord, it is always blessing to give, oh Father, than to receive, oh Father. With a joy in their heart, they have poured out for the expansion of your mighty kingdom. Honor their giving, Master, and bless them. Let them not lack any good thing, oh Father, in their life. We believe, Lord, that you have heard my prayer. For I make this prayer in Jesus Christ, our Lord and our Savior. Amen, amen, amen. Praise the Lord. देवबापाची स्तुती असो. We have few announcements for you. काही सूचना आहेत तुम्हा सर्वांसाठी. If you wish to meet Bishop Peter and Pastor Jayashree for any specific purpose, जर तुम्हाला बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्रीजी यांना कुठल्याही विशिष्ट कारणाने भेटायचे असेल तर a table has been set up on the left side of the stage. You can visit the table after the service. स्टेजच्या डाव्या बाजूला टेबल सेट केलेला आहे, तर मुख्य सभेनंतर तुम्ही तिथे येऊन भेट देऊ शकता. Please note, before we issue any kind of letters for schools, colleges, or if you want prayer visits for homes, जर तुम्हाला तुमच्या लेकरांच्या शाळेसाठी कॉलेजसाठी काही प्रमाणपत्र चर्चकडून काही सर्टिफिकेट्स हवे असतील किंवा तुमची इच्छा असेल चर्चचे कोणी एल्डर तुमच्या घरी येऊन प्रार्थना करावी, it is very important to be a member of Vineyard Workers of Christ Church. तर फार महत्त्वाचं आहे की तुम्ही आपल्या विनयार्ड वर्कर्स चर्चचे सभासद असावेत. So if you haven't filled your membership forms or you haven't renewed your forms, जर तुम्ही तुमच्या विनयार्ड वर्कर्स चर्चच्या सभासदत्वाचा फॉर्म भरला नसेल अजून, you can visit the DM office on the first floor. किंवा चर्चच्या सभासदत्वाचे नवीनीकरण अजून केले नसेल तर तुम्ही वरती DM ऑफिसला भेट देऊ शकता. On 20th October, which is a Monday, we would be having breaking of bread in church after the service. सोमवारी 20 ऑक्टोबरला मुख्य सभेनंतर चर्चमध्ये प्रभुभोजन विधी असेल. On 30th October, which is a Thursday, we would be having fasting and prayer in church from 6 p.m. onwards. 30 ऑक्टोबर गुरुवार रोजी आपल्या चर्चमध्ये उपास प्रार्थना असेल सायंकाळी 6 वाजेच्या नंतर. Now I request Bishop Peter and Pastor Jayashree for the final benediction. आता मी बिशप पीटरजी आणि पास्टर जयश्री याजी यांना विनंती करते की त्यांनी शेवटचं आशीर्वचन द्यावं.
Thank you, Father. Thank you, Master. Give you the glory. Thank you for this morning. धन्यवाद देव बाप्पा, आजच्या सकाळच्या समयासाठी तुझे आभार मानतो. Thank you for giving all of us a hope आम्हाला सर्वांना आज तू आशा दिलीस म्हणून धन्यवाद. that our labor in the Lord is not in vain. की प्रभूमध्ये केलेले आमचे श्रम कधी वाया जाणार I नाही. know, Father, मला माहित आहे you will release the blessing. तू नक्की आशीर्वाद मोकळे करणार. In the थँक यू. Bible, there are so many instances. बायबल मध्ये किती सारी उदाहरणं आणि घटना आहेत. Those who lived for you and worked for you, जे सगळे तुझ्यासाठी जगले, तुझ्यासाठी ज्यांनी काम केलं, they always were rewarded. ते नेहमी प्रतिफळ घेऊन गेले. And so, Father, देव बाप्पा, today, आज once again, you have spoken to the church परत एकदा तू चर्चशी बोललायस that their release is coming, की त्यांची सुटका पण their येते, breakthrough is coming. त्यांची नवीन सुरुवात येते. And Father, we want to hear many आणि testimonies देव बाप्पा, आम्हाला अनेक साक्षी ऐकायच्या in आहेत the coming days. येत्या दिवसात. Thank you, Father. धन्यवाद Lord, प्रभू. as you have encouraged the people who serve you, जसं तू आज लोकांना प्रोत्साहन दिलंस, जे तुझी सेवा चाकरी करतायत त्यांना, there were others who had been working, but now they have stopped. बाकीचे काही जण असे होते जे सेवा चाकरी करत होते पण त्यांनी ती थांबवली. But I know from today, पण मला ठाऊक आहे असे लोक आजपासून they will again pick up the mantle परत जगा घेणार and continue with your आणि work. कामाला लागणार. I know it's going to happen. मला माहित आहे असं होणार. And so bless all of the church, सगळ्या पूर्ण चर्चला आशीर्वादित because कर. every work कारण प्रत्येक काम is unique विशिष्ट आहे and greatly blessed. आणि महान रीतीने आशीर्वादित. No work is menial in your eyes. कुठलंही काम तुझ्या नजरेत लहान नाही. Thank you, Father God. धन्यवाद येशू. I believe you have heard our prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू In ऐकलीस, Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात मी मागितले. Amen and amen. आमेन आमेन. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good day. गुड डे. And see you tomorrow. उद्या परत आपली भेट होईल. मेरे जीवन में यसु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यसु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे। मेरे जीवन में यसु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यसु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना मेरा उठना बैठना चल